बाबा म्हणे ह्या चिठ्ठ्या कोणाच्या आहेत? मी म्हटलं कोणत्या चिठ्ठ्या बाबा? माझ्या असे थरथर थरथर कापायला लागले मी. ठीक आहे. नंतर त्यांच्याकडे बघून असं वाटतं की यार ही माझी मैत्रीण आहे, हिच्यामध्ये किती कॅलिबर होतं यार. आज ही कलेक्टरच्या लेवलची होती किंवा आज ही मोठी एखादी डॉक्टर झाली असती, आणि हे बघून फार वाईट वाटतं. तर तो पण मला मिळालेला आहे. मी पहिली आलेली आहे पूर्ण त्या विद्यार्थ्यांमधून, युवा भूषण म्हणून. 2021-22ची युवा भूषण मी आहे. नमस्कार मित्रांनो. तर जीवन सफर विथ जीवन आघाव या आपल्या चॅनलच्या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये मी जीवन आघाव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पुन्हा एकदा असं आपलं पुन्हा एकदा चालूच राहणार आहे. तर या सेगमेंटमध्ये आपण नेमकं करणार काय आहोत, ज्यांनी हा सेगमेंट बघितला नाही त्यांच्यासाठी, तर आपण वेगवेगळ्या व्यक्तींसोबत येथे गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा जीवन सफर, त्यांचा जीवन प्रवास काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. बरं, मग व्यक्ती कोण असतील? ज्या मला आवडतात त्या, कारण अशाच व्यक्तींना मी इथे घेऊन येईल. तर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आपण सुद्धा या चॅनलवरती जाऊन आपला जीवन सफर सांगावा, तर तुम्ही देखील माझ्या आवडत्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करा. तर आता फालतूपणा बस झाला. आता आपण सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला. तर एकंदरीत आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी कोण उपस्थित आहे? तर माझी जवळची मैत्रीण. जवळची म्हणजे आमची गावं जवळजवळ आहेत. या अर्थाने माझी जवळची मैत्रीण किरण येथे आपल्यासोबत उपस्थित आहे. आणि किरण नेमकी आता ती काय करते, तिने काय केलं आहे, तिचा जीवन प्रवास काय आहे हे मला तर माहिती आहेच, पण थोडक्यात तिचा परिचय काय आहे हे आपण तिच्या तोंडूनच जाणून घेऊयात. कारण मी जर समजा सांगायला गेलो आणि एखादी गोष्ट चुकली किंवा राहून गेली तर नंतर मग ती मला पोकळ बांबूचे फटके देईल, तर ते मला पडू नयेत. म्हणून किरण, थोडक्यात सांग की तू नेमकं करतेस काय? बापरे, मी पहिल्यांदा तर थँक्यू तुझ्या आवडत्या फ्रेंड्सच्या लिस्टमध्ये मला कन्सिडर केल्यासाठी. आणि मी तसं बरंच काही करते जीवन तसं बघायला गेलं तर, पण थोडक्यात माझं प्रोफेशनॅलिझम सांगेल. 2019ला मी जर्नलिझमला म्हणजे पत्रकारितेला ॲडमिशन केलं. ओके. MGM कॉलेज, पूर्वी औरंगाबाद, आता छत्रपती संभाजीनगर. तर तिथून जर्नलिझम सुरू केला आणि नंतर मग जर्नलिझममध्ये असा एक रूल असतो की तुम्हाला डिग्री घेण्यासाठी तुम्हाला 2 सर्टिफिकेट इंटर्नशिपचे सबमिट करावे लागतात. मग मी इंटर्नशिप कुठे करायची, कारण लॉकडाऊन आलेला सेकंड इयर आणि थर्ड इयर असं आपल्याला इंटर्नशिप करायची असते. तर मग मी पहिला लॉकडाऊनचा पिरियड 3 महिन्यांचा जाऊ दिला, घरीच होते. त्याच्यानंतर सेकंड लॉकडाऊनमध्ये मी नगरला होते, अहमदनगरला. तिथे मी लोकल चॅनलला इंटर्नशिप केली 3 महिने. त्याच्यानंतर मग मी परत संभाजीनगरला आले. संभाजीनगरला MCN मराठवाडा केबल नेटवर्क म्हणून एक चॅनल आहे, तिथे मी इंटर्नशिप केली. अँकर म्हणूनच केली दोन्ही ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग बाई माणूस नावाचं एक वेब पोर्टल सुरू झालं, जे वुमेन सेंट्रिक वेब पोर्टल आहे बेसिकली. आणि दलित आणि आदिवासी स्त्रिया ज्या आहेत त्यांच्या अडचणी आहेत त्या आम्ही मेनस्ट्रीमपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि आता ते बाय द टाइम सुरू आहे. मी नंतर मग मला लोकशाही न्यूज चॅनलमध्ये न्यूज अँकरची म्हणजे त्या पोझिशनसाठी मी सिलेक्ट झाले. तिथे मी न्यूज अँकरिंग केली. त्यानंतर मग मी आज तकचं जे मराठी चॅनल आहे मुंबई तक, तिथे पण मी काम केलं. त्यानंतर मग मी NDTV मराठीला सुद्धा न्यूज अँकर म्हणून काम केलं आणि आता रिसेंटलीच मी रिझाईन केलंय. अच्छा, म्हणजे तुझा जर आपण पोर्टफोलिओ चेक केला तर प्रचंड मोठा आहे, जवळपास 4-5 पानं भरतील डेफिनेटली. आणि माझ्या पोर्टफोलिओ मध्ये काहीच नाहीये. कसं एकेकाचा पोर्टफोलिओ दमदार असतो आणि पोर्टफोलिओ वरूनच त्याने काय काय काम केलेलं आहे, काय काय त्याचा अनुभव आहे हे आपल्या लक्षात येतो. तर मला सांग, जर्नलिझम पहिल्यापासूनच अशी ठरवलेलं होतं की आपल्याला जर्नलिझमच करायचं आहे, की योगायोगाने घडत गेल्या त्या गोष्टी? त्याला मी खरंच योगायोग म्हणेल. म्हणजे ऍक्च्युली योगायोग म्हणण्यापेक्षा माझं अपब्रिंगिंगच असं झालं की मी फार अशी आधीपासूनच बोल्ड, डेअरिंग, कोणाच्याही बापाला न घाबरणारी, माझं जे मत आहे ते 4 चौघांमध्ये बिनधास्तपणे मांडणारी. म्हणजे ते माझ्या जीन्समध्येच आला असावं कदाचित. माझी आई तशीच एकदम बेधडक बिनधास्त आहे ती एकदम. आणि ती पण वर्किंग वुमन होती, रिसेंटली शी गॉट रिटायर्ड. आणि सुरुवातीला माझं लहानपणापासून असं नाही का एक टिपिकल आपण छोट्या गावातले असतो की आपल्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, या व्यतिरिक्त आपल्याला ना दुसऱ्या फील्ड माहिती नसतात. ठीक आहे, हे याच्यातून तूही गेला असशील डेफिनेटली. आणि घरच्यांना सुद्धा, कारण आपण फार मॉडर्नाइज्ड सोसायटी मधून येत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला एक लिमिटेड स्कोप माहिती असतो करिअर घडवण्याचा. तर मग तसंच माझ्या डोक्यात होतं की नाही यार, मला
समाजसेवा करायचे, समाजसेवेसाठी मला डॉक्टर होणं हे उत्तम माझ्यासाठी फील्ड असेल, ठीक आहे. आणि पण माझा मेन मोटो जो होता, माझा जो मेन उद्देश होता तो समाजसेवेसाठी होता, ठीक आहे, की गरीब आहेत जे अफोर्ड करू शकत नाहीत चांगली ट्रीटमेंट, त्यांना मग मी फ्री सर्व्हिस देईल असं डोक्यात होतं माझ्या अगदी लहानपणापासून. पण मग अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी लातूरला 11वी-12वीला गेले तेव्हा मग मी जेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्री बघितलं तेव्हा म्हटलं भाई नाही, हे आपल्याला जमणार नाहीये. आणि तुम्ही 100% पण त्या गोष्टीमध्ये देता की ज्यात तुम्हाला रुची सापडेल किंवा तुम्ही आनंदाने ती गोष्ट कराल. तसं माझ्यासाठी फेवरेट तर विषय बायोलॉजी होता, कारण तो आपल्याशी संलग्न होता. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आय वॉज जम्मा, म्हणजे मी लिटरली सांगते. तर मग त्याच्यानंतर मग मी नीटचं केलं पण ते काही झालं नाही. समहाव काही मार्कांनी माझा नंबर लागला नाही. आणि मग नंतर 2 वर्ष मी गॅप घेतला. ड्युरिंग द टाइम मी थोडंसं टाइमपास करण्यासाठी म्हणा किंवा माझं आवड म्हणून मला तेव्हा ऍक्टिंगचं पण एक थोडंसं होतं, तर मी नाटक वगैरे केलं. राज्यनाट्य हौशी स्पर्धा ज्या होतात आपल्या राज्यामध्ये त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला. आणि त्यानंतर मग मी असं क्लिअर होतं माझ्या माइंडमध्ये की मला BSc किंवा BS प्लेन डिग्री नाही करायची, काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायची आहे. मग समहाव एका सरांथ्रू मला जर्नलिझम ही फील्ड समजली की मी पत्रकारितेत सुद्धा डिग्री करू शकते. मी तुला सांगितलं की आपल्याला माहिती नसतात की कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये डिग्री अवेलेबल आहेत. मग मी MGM कॉलेजशी संपर्क साधला. मग तिथल्या योगायोगाने HODनीच तिथला फोन उचलला आणि त्यांनी मला सांगितलं की तू असं असं करू शकतेस वगैरे. आणि मग जर्नलिझम हा एक असा आहे की आपण थेट लोकांमध्ये जाऊन काम करतो, राईट, लोकांसाठी काम करतो, त्यांच्या हक्कांसाठी काम करतो. आपल्याला एक लिबर्टी असते की तुम्ही लोकांच्या अडचणी बेधडकपणे समाजासमोर मांडू शकता, सरकारसमोर मांडू शकता. मग हा माझ्यासाठी माझ्या पर्सनॅलिटीला सूट होणारा हा मला म्हणजे ही फील्ड मला दिसली. आणि मग मी तसं ऍडमिशन घेतलं आणि त्या गोष्टी घडत गेल्या पुढच्या पुढे. मग मला ती आवड निर्माण झाली. मग त्याच्यामध्ये मी काय करू शकते, तर त्यात कंटेंट रायटिंग असतं, रिपोर्टिंग असतं, अँकरिंग असतं. मग मला सुरुवातीपासूनच होतं की मी कॅमेरावरती फार फ्री आहे, मला कॅमोफोबिया अजिबात नाहीये. मग मी तसं ठरवलं की मी आय वॉन्ट बी अ न्यूज अँकर. असं न्यूज अँकर म्हणालीस तू की सुरुवातीपासून तू फक्त अँकरिंगच केलेली आहेस, पण बरेच जे समजा माझे मित्र आहेत त्यांना मी बघतो की त्यांना अँकरिंग करण्याची इच्छा आहे, पण लगेच चॅनल कुठलंही त्यांना अँकरिंगसाठी अपॉर्च्युनिटी देत नाही. तर मग असं म्हणजे हे फिक्स असतं की नाही आता मी जर्नलिझम केलंय आणि मला अँकरिंग करायची आहे, तर मग ते माझ्या चॉईस वरती असतं की चॅनलच्या, की मला काय द्यायचंय नेमकं? नाही, तू जेव्हा तुझा CV रिझ्युमे जे काही असेल ते जेव्हा तू चॅनलला पाठवतोस त्याच्यामध्ये तुझं स्पेसिफिकेशन असतं बघ की तू कशामध्ये परफेक्ट आहेस. मग त्याच्यामध्ये तू मेन्शन करशील फर्स्ट प्रायोरिटी की तू अँकरिंग चांगलं करू शकतोस किंवा तू फील्डवरती चांगलं काम करू शकतोस किंवा तुझं कंटेंट खूप चांगलं आहे, तुला वेगवेगळ्या आयडियाजनी तू स्टोरी रायटिंग करू शकतोस, ठीक आहे. तसं तुझा CV असतो. आणि चॅनलची रिक्वायरमेंट ऑन दी अदर साइड एक असते की चॅनलला जर एक फेस हवा आहे, चॅनलला क्लिअर असतं की चॅनलचा फेस असा असा हवा आहे, म्हणजे मेल फेस हवा आहे, फिमेल फेस हवा आहे, त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर असतं. आणि तुझ्या CV मध्ये 3-4 तुझे मुद्दे तू मांडलेले असतात आणि त्यांना जर त्याच वेळेला जर एखाद्या अँकरची गरज असते आणि त्या अँकरच्या पोर्टफोलिओमध्ये जर तुझा पोर्टफोलिओ जर परफेक्ट बसत असेल तर तुला मग ते चान्स देतात की तू, कारण अँकरिंग लाईव्ह असतं, बरोबर, ठीक आहे, एडिटेड काहीच नसतं. न्यूज अँकरिंग जेव्हा तुम्ही घरी बसल्या न्यूज बघताना तेव्हा तो व्यक्ती त्या स्टुडिओत त्याच क्षणाला उपस्थित असतो. हार्डली 1 ते 2 सेकंदाचा फरक असतो. तो माणूस तिथे फंबल झाला, तुम्हाला इकडे फंबल ऐकायला येणार, कारण तिथे एडिटिंग नाहीये, तिथे सेकंड चान्स नाहीये, रिटेक नाहीये. तर त्याच्यामुळे मग त्यांचा बऱ्याच लोकांना अँकरिंगची तर आवड असते, पण बऱ्याच लोकांना कॉलेजमध्ये माहिती नसतं की ते लाईव्ह असतं म्हणून, कारण तसं मलाही माहिती नव्हतं की ते लाईव्ह अँकरिंग असतं. तिथे गेल्यानंतर मला समजलं की शिट, हे जर लाईव्ह आहे यार, आणि आपण जर गडबडलो तर मग त्याच्यावरती तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. मग तुम्हाला 8-10 3 महिन्यांची ट्रेनिंग वगैरे दिली जाते आणि मग नंतर तुम्हाला एक चान्स दिला जातो की तुम्ही ठीक आहे, तुम्ही एक ट्रायल बेसिसवरती एक अँकरिंग करा. तुम्ही गडबड जर नाही केली तर तुमचं अँकरिंग कंटिन्यू केलं जातं तिथे, आणि नाहीतर मग तुम्हाला अजून वेळ दिला जातो जर त्यांना तुम्ही हवे असाल तर. हे असं असतं. पण अँकरिंग बाबतीत ना, म्हणजे मी स्वतःला लकी समजते, कारण माझा एक व्हिडिओ होता जे बाई माणूसच्या वेब पोर्टलवरती लोकशाहीच्या सरांनी पाहिलेला, आणि त्यांनी मग माझ्या सरांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की यार ही अँकरिंग करू शकेल का वगैरे. आणि मग त्यांनी मग माझा इंटरव्ह्यू केला. त्यांनी लकीली असं झालं की माझ्यामध्ये ते एकदम
विल पॉवर होती ना, ती इच्छाशक्ती होती माझ्यामध्ये की करायचंय मला हे. आणि तिथे गेल्यानंतर मग मी 8व्या दिवशी मी लाईव्ह गेलेली. तसं बरेच अँकर्स असे घेतात की त्यांना 2 महिने लागतात, 3 महिने लागतात, आणि काही काही पहिल्या दिवशीही जातात. ते डिपेंड करतं तुमच्या परफॉर्मन्सवरती आणि तुमचा कॉन्फिडन्स किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती पण डिपेंड करतं. पण हा हे पण आहे की तुम्हाला जर कनेक्शन्स असतील तर ते फार इझी असतं की तुमचे डॉट कनेक्ट करतो ना आपण, की माझ्या सरांचं या चॅनलमध्ये ओळख आहे, तर त्या थ्रू ते माझं सजेशन्स देतात. डायरेक्ट जॉईनिंग होत नाही, इंटरव्ह्यू होतो, डेफिनेटली होतो, तुमचं कॅलिबर बघितलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे सिलेक्शन केलं जातं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक दुवा लागतो बऱ्याच वेळा. आणि असेही माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत की जे कॅम्पसमध्ये सिलेक्शनसाठी आलेले न्यूज चॅनलमध्ये त्यांनी थ्रू अँकरसाठी म्हणजे अँकर्स म्हणून त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. असे पण बरेच आहेत. पण मग ते मी तरी स्वतःवरती असं म्हणजे मी म्हणले की ठीक आहे, मी योग्य वेळी योग्य लोकांसोबत योग्य ठिकाणी होते म्हणून मला तो चान्स मिळाला. आणि ऑन दी अदर साईड माझं असं पण असतं की जेव्हा तुमची इच्छाशक्ती एकदम स्ट्रॉंग असते ना, तेव्हा गोष्टी येतात तुमच्याकडे. म्हणजे हे मला माहित नाही की ते किती जणांना रिलेट करेल, पण हे माझ्या बाबतीत तरी असं आहे की मी एखादी गोष्ट जर खूप अशी स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट केली ना तर ती होते, इट हॅपन्स. हा, आणि त्याच्या थ्रू तुम्ही काम पण करायला लागतात, तसं काम पण करावं लागतं. मग एवढे जर समजा तुला कॉन्फिडन्स असेल की तू एखादी गोष्ट जर समजा अशी मनातून भेटली पाहिजे, तर मी अशी विनंती करेल की माझ्यासाठी ही की लवकरात लवकर खूप सारा पैसा, खूप सारी फेम माझ्याकडे येऊ दे, अशी तू मनापासून हे कर. म्हणजे ती जोक सपाट तू म्हणालीस की दुआ लागते, दुआ लागतो आणि माकी दुआ सुद्धा लागते. म्हणजे हा दुआ आणि माकी दुआ जर समजा असेल तर मग लग्न झालं तर मग झालं, ते आपकी गाडी निकल पडी. आणि राज्यनाट्य तू म्हणालीस तर कोणतं होतं तुमचं नाटक? देश माने हाजीर हो नावाचं एक नाटक होतं, ज्याचे लेखक इथे परभणीचेच आहेत. त्यांनी लिहिलं, त्यांनी डिरेक्ट पण केलं आणि लकीली त्यात मी लीड रोल मध्ये होते. टीनाचं रोल करत होते मी. हा, आणि नांदेडमध्ये त्याचा एकच प्रयोग झाला म्हणजे कॉम्पिटिशन मध्येच. नंतर तो समहाव लॉकडाऊनमुळे म्हण किंवा समहाव थोडेसे स्पॉन्सरर्स मिळाले नाही म्हणून ते कंटिन्यू नाही झाला. हा, आणि नंतर मग माझंही करिअर सुरू झालं, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पिरियड पण सुरू झाला आणि मी पण मग त्याला वेळ नाही देऊ शकले. मग तो तिथेच त्याला फुल स्टॉप मिळाला. मग ऍक्टिंग करण्याचा जो तुझा छंद आहे, आवड आहे, ती मग अजूनही आहे की आता कुठेतरी दबली आहे बॅक साईडला? नाही, दबली तर नाही, सगळ्यांमध्ये ऍक्टिंगचा किडा असतो. म्हणजे नंतर जर समजा आता एखादी समजा तुला अपॉर्च्युनिटी आली की अशी अशी सिरियल आहे किंवा असा असा सिनेमा आहे किंवा शॉर्ट फिल्म आहे, वेब सिरीज आहे, त्याच्यामध्ये काम करशील का? तर मग काय असेल तुमचा रिप्लाय? मला आवडेल, नक्की आवडेल. पण ॲट द सेम टाइम असं आहे की मी जर आता समजा आता तर सध्या ब्रेकवरती आहे मी, पण मी डेफिनेटली न्यूज चॅनल वगैरे जॉईन करेलच काही महिन्यांनी, काही दिवसांनी, जेव्हा अपॉर्च्युनिटी चांगली येईल तेव्हा. पण असं होईल की जॉब सुरू असताना जर ते करणं शक्य झालं, विनंती करून माझ्या संपादकाला किंवा कोणाला सिनियर्सला वगैरे की मी थोडासा एवढा 1-15 दिवसांचा गॅप घेऊ शकते का वगैरे, त्यांनी जर अलाउ केलं तर मी करेल. कारण सिनेमा विल बी फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम नो. नंतर मग मला तर जॉब करायचं, माझा जॉब तर करायचाच आहे, कारण माझं पॅशन आहे पत्रकारिता, ती तर मला कंटिन्यू करायचीच आहे, नो डाऊट. त्याच्यामुळे मग तसं जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर डेफिनेटली आय वुड लव्ह टू डू दॅट. चांगलंय, कदाचित मी तुला संधी देऊ शकतो जर मला संधी भेटली तर. नेकीवर पूछ आपण करेंगे कुछ तो भी. आता तू छत्रपती संभाजीनगरला राहिलेली आहेस, त्यानंतर जिंतूर तर होम टाउनच आहे, आणि त्यानंतर मुंबईला सुद्धा राहिलेली आहे. तर तिन्ही पैकी तुला बेस्ट प्लेस टू स्टे कोणती वाटते? अर्थात जिंतूर यार. पण आता जिंतूरला आपलं काम नाहीये, काम तर आपलं मुंबईला आहे. मग मुंबई मधली लाईफस्टाईल आणि जिंतूर मधली लाईफस्टाईल जी आहे, काय नेमका फरक वाटतो तुला? धावपळ तर आहे समजा, तिकडे फास्ट आहे एकदम आणि इकडे स्लो आहे, पण आणखीन काय वाटतं की हे मिस होतं समजा मुंबईमध्ये, किंवा मग इथे आलीस तर मग मुंबईची ती गोष्ट मिस करतेस, असं नेमकं कोणत्या कोणत्या आहेत गोष्टी? सी, आपलं प्रत्येकाचं घर तर आपला मोस्ट सेफेस्ट प्लेस असतो आणि प्रेम असतं, पहिलं प्रेम असतं आपलं घर म्हणजे. त्याच्यामुळे त्याच्याशी कंपॅरिझन तर मी नाही करू शकणार, कारण घर घर असतं शेवटी, हे तुला पण माहिती असेल, तू पण घर सोडून राहतोस, इनफॅक्ट आपण सगळेच राहतो. तर
पण मुंबई आणि जर जिंतूरचं जर आपण बघितलं ना तर मुंबईमध्ये कुठल्याच प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत. टाइम रेस्ट्रिक्शन नाहीये किंवा सोसायटीचं बर्डन नाहीये की स्पेसिफिक मी असे कपडे जर घातले तर लोक काय म्हणतील, मी सेफ राहील का नाही वगैरे. आणि जिंतूरमध्ये थोडीशी ती जबाबदारी असते ना. तुमची मुलगी अशी राहते हा नाही त्याचा फरक तर नाही पडत कारण मी अशी झालेच नसते. मग मी तुझ्या समोर लांब केस वगैरे वाली असते एकदम टिपिकल. ओढणी वगैरे घेऊन. हा तसं काही नाही ऍक्च्युली माझ्या घरी तरी. माझ्या पोर्टफोलिओवरून पण नाही वाटत की माझ्या घरी असे रेस्ट्रिक्शन्स वगैरे असतील. पण ते असतं ना एक थोडीशी सामाजिक बांधिलकी असते आपल्याला आणि ती आपल्याला जपावी लागते. तसंच जिंतूरमध्ये ते असतं. मुंबई इज मोर फ्रीडम वाली सिटी. म्हणजे तिथे तुम्ही कुठल्याच गोष्टी करताना वावरताना कुठले कशाही प्रकारचे कपडे किंवा कोणासोबतही फिरताना वगैरे तुम्हाला कसलीच बांधिलकी येत नाही. तुमच्याकडे कोणी असं वेगळ्या नजरेने बघत यार व्हॉट इज शी डुईंग यार नाही शेमफुल इट इज असं वगैरे असं कोणी कमेंट पास करणार नसतं. आणि दुसरी गोष्ट तिथे अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. तिथे एज्युकेशन फॅसिलिटीज असतील किंवा मेडिकल फॅसिलिटीज तर आता सगळीकडेच झाल्यात पण ॲडव्हान्स मेडिकल फॅसिलिटीज आपण म्हणू त्या असतील किंवा ट्रॅव्हलिंगचं असेल किंवा मग जॉब असतील रोजगार असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या अपॉर्च्युनिटीज मुंबईमध्ये डेफिनेटली जास्त आहेत. त्याच्यामुळे मुंबईचं जर काही मिस होत असेल तर ते जॉब अपॉर्च्युनिटीज असतील किंवा फ्रीडम असेल कम्पेअर टू जिंतूर त्या गोष्टी डेफिनेटली मिस करते. पण कम्पेअर तू जर म्हणलास की तू काय चूज करशील तर डेफिनेटली मी जिंतूर चूज करेन. म्हणजे एकत्रित जर आपल्याकडे खूप सारा पैसा आला तर मग स्थायिक इथेच असेल डेफिनेटली. 4-5 कोटी मी म्हटलं घे तू राहा आता जिंतूर. हो आता मुंबईत मध्ये जेव्हा तू राहत होतीस तर तेव्हा मग स्वयंपाक स्वतः करायचीस की मेसचे असायचे डब्बे की ऑफिसची असायची कॅन्टीन? नाही सकाळी ऍक्च्युली माझं जेव्हा मॉर्निंग शिफ्ट असायची ना मग मला 4 वाजता उठावं लागायचं. त्याच्यामुळे ते पॉसिबलच नाहीये की मी सकाळचं जेवण बनवायचे पण संध्याकाळचं मी स्वतः बनवायचे. हा कारण मुंबईमध्ये मी अनुभव केला की मेस म्हणजे फार असं ते नाही का एका ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं झालं ते एकदम. त्याच्यामुळे मग मी मेसचं रिस्क नाही घेतलं. पण लकीली मला तिथे म्हणजे मी फार डाएट ओरिएंटेड मुलगी आहे. मी डाएटमध्ये माझ्या असं ग्लुटेन फ्री वगैरे डाएट ठेवते. मी ज्वारीची भाकरी वगैरे खाते. मग मुंबईमध्ये ज्वारीची भाकरी म्हणजे लाईक खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट. मुंबईतले लोक म्हणजे ते कोकण पट्टा तिकडे असल्यामुळे ना तिकडे तांदळाची भाकरी खातात आणि तांदळाची भाकरी माझ्यासाठी ना फार नवीन गोष्ट होती. आपल्याकडे फक्त तांदळाचा भात नाही तर फार खीर होते नाहीतर खिचडी. रात्रीचा उरलेला भात सकाळी तडका लावून खायचा असं. पण भाकरी म्हणजे फार वेगळी कॉन्सेप्ट होती माझ्यासाठी. आणि तांदूळ तर मला डॉक्टरांनी एकदम बंद सांगितलेला. त्याच्यामुळे मग तांदळाची भाकरी तर पॉसिबलच नव्हती. मग तिथे मला लकीली माझ्या ऑफिसमध्ये मला अशी मेस मिळाली की जिथे मला ज्वारीची भाकरी अवेलेबल होईल. मग मी सकाळचा डबा म्हणजे दुपारचा डबा मला यायचा संध्याकाळी मी बनवून खायचं. डाएट कॉन्शियस म्हणालीस तू म्हणजे हे डाएटचं जे फॅड आहे फॅड किंवा मग डाएटची जी जागरूकता आहे ती कधीपासून तुझ्यामध्ये डेव्हलप झाली? बापरे ते आता मला जेवढे बघणारे लोक आहेत त्या चॅनल मार्फत मला माहित नाही की ती मला ओळखतात पर्सनली. पण जे पण ओळखतात त्यांना माहिती आहे की मी पीसीओडी पेशंट राहिलेली आहे. तर पीसीओडी इज पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज और सिंड्रोम. तो पाळीशी रिलेटेड एक आजार आहे. तर त्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला दर 15 दिवसांनी पाळी येते किंवा मग 6-6 महिने पाळी येतच नाही असा प्रॉब्लेम होतो. हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणू शकतो. लाईफस्टाईल आपली चेंज झाल्यामुळे ते होतो युजली. तो काही असा सिव्हिअर आजार नाहीये. लाईफस्टाईलशी रिलेटेड तो आजार आहे. तर मग त्याच्यामुळे माझं ना एकदम असं वजन वगैरे वाढलेलं. आणि पीसीओडी मध्ये असं आहे की 100 पैकी 99 केसेसमध्ये ना वजन वाढू द्यायचं नसतं. तुम्हाला वजन बॅलन्स करायचं असतं. हां तर मग मी 65 झालेली आणि डॉक्टरांनी मला सांगितलेलं की जे 15 किलो एक्सेस वजन आहे ना ते तुला 50 वरती आणायचं आहे. 50 वरती आल्यावरती तुझे मेन्सेस रेग्युलर होतील. मग ते 50 वरती आणण्यासाठी 3 महिने मी एवढे कष्ट घेतले. तसे 3 महिने नाही 2 वर्ष मी एवढे कष्ट घेतले. जीवन साखर बंद, गोड फळं सुद्धा बंद, त्याच्यानंतर चपाती बंद, तेलकट बंद, दुधाचे पदार्थ बंद, भात बंद वगैरे बरेच रेस्ट्रिक्शन्स होते. मग खायचं तरी काय? तर माझ्यासमोर फक्त पालेभाज्या, ज्वारीची भाकरी आणि स्प्राउट्स हे फक्त एवढेच ऑप्शन माझ्या समोर होते. फार तर मग ढोकळा वगैरे फार माझ्या चवीला जर आणायचंच असेल काही तर ढोकळा वगैरे मला अलाउड होता. मग तेव्हापासून मी आणि तेव्हा मग असं होतं की मला स्क्रीनवरती दिसायचं एक होता ॲट द सेम टाइम 2018-19ला
तर तेव्हा माझा चेहरा फार खराब झालेला, म्हणजे मला खूप पिंपल्स वगैरे आलेले, फक्त पीसीओडीमुळे. ठीक आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे पीसीओडी झाला, पीसीओडीमुळे वजन वाढला आणि चेहरा सुद्धा खराब झाला. मग असं झालं की यार, मग मला स्क्रीनवर दिसायचं तर माझी स्किन तर हेल्दी राहिली पाहिजे, हा माझा एक फार महत्त्वाचा मुद्दा होता माझ्या आयुष्यात. मग त्याच्यामुळे मी साखर बंद केली, कम्प्लीट बंद केली. बरेच लोक असं पण सांगतात की साखर गरजेची आहे, पण ऍक्च्युली माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार साखर आणि मिठाची तुम्हाला गरज नसते, अजिबातच गरज नसते. म्हणजे आपलं जेवणच असं आहे की त्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि कार्ब्स मिळाल्यामुळे तुम्हाला ते शुगरमध्ये इनडायरेक्टली कन्वर्ट होतात, ते त्याच्यामुळे तुम्हाला शुगर इनटेक करायची गरज नाहीये. तर आणि तुम्हाला अजून एक टिप की तुम्हाला जर लाईफ टाईम तरुण दिसायचं असेल, सुरकुत्या वगैरे लवकर पाडून घ्यायच्या नसतील, तर साखर आणि मीठ बंद करा, आजच बंद करा. जेवणात जर मीठ टाकलं तर मग चव नाही लागणार. मग ते आपले चोचले आहेत ना, जिभेचे चोचले आहेत. माझे बाबा नेहमी सांगतात की जे जिभेसाठी चवदार आहे ना, ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. आणि ऍक्च्युअली इट इज. तुम्ही जेवढे जिभेचे तुमच्या चोचले बंद कराल ना, तेवढे तुम्ही जास्त तंदुरुस्त राहाल. मग ते तेव्हापासून बेसिकली माझं ते डाएट कॉन्शियसनेस जो होता तो तेव्हापासूनच आलेला. हा, आता मग साखर मीठ खातेस थोडं थोडं की आता बंद? नाही, 1 वर्ष झालं मी थोडंसं, आपलं नाही का तो चहा सुटत नाही मराठी लोकांचा, तर मग तो चहा तसा 2-3 वर्ष बंद होता. पण मग आता ऑफिसमध्ये फार हेवी वर्क असल्यावरती किंवा एक्झॉस्ट झाल्यावरती तुम्हाला चहाची गरज असते. मराठी लोकांना तर असतेच असते, नो डाऊट. त्याच्यामुळे मग चहामधून डॉक्टरांची परमिशन घेऊन थोडंसं मी घेऊ का वगैरे म्हणून मग दिवसभरातून एखादा कप चहा, त्यात एकदम थोडीशी साखर टाकून मग मी घेते. तेवढंच काय ते गोड पोटात जातं, वेगळं गोड मी नाही खात. असं तू म्हणालीस की तुम्हाला जर चिरकाळ तरुण दिसायचं असेल तर साखर आणि मीठ बंद करा, तर मला असं वाटतं की ही लाईन ऐकून आणि कदाचित तुम्ही तिचे जर समजा आधीचे फोटोज आणि व्हिडिओ जर बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिने किती ड्रास्टिक चेंज तिच्या दिसण्यामध्ये तरी करून घेतलेला आहे, फक्त डाएट वरती फोकस करून. तर नक्कीच मीच प्रयत्न करतो हे बंद करण्याचा. मी तसे बरेच प्रयत्न केले, पण माझा स्वभावच मुळात गोड असल्यामुळे ते गोडाला गोड ते थोडंसं जरा कठीण जातं मला. पण तरी सुद्धा फक्त तरुण दिसायचंय मला, त्यामुळे या एका गोष्टीवर मी ते नक्कीच फॉलो करेल आणि ते बंद करेल. पण तुला तुझा स्वभाव गोड आहे ना, मग तुला एक्सेस शुगरची गरज नाहीये ना. पण ते बघ, ते लोक येतात आणि मग ते चहा होतो, हे होतं, आमचं होतं. आता बऱ्याच गोष्टी आहेत, मला बऱ्याच गोष्टी बंद कराव्या लागतील, तर त्या मी करेल हळूहळू. बघू, मी असेल बघण्यासाठी. नक्कीच आपण कायम सोबत राहूयातच. आणि मला हे सांग की आता मुंबई आणि जिंतूरचं तर आपलं बोलणं झालंच आहे की लाईफस्टाईल वगैरे वगैरे काय असतात. तर आता एका जिंतूर जर समजा आपण भाग बघितला तर मराठवाड्यातला भाग आहे, एक ग्रामीण भाग आहे, आणखीनही तेवढासा तसा डेव्हलप झालेला नाहीये वैचारिक दृष्ट्या. म्हणजे अजूनही जर समजा आपण बघितलं तर इकडं म्हणजे स्पेसिफिकली मराठवाड्यातल्या मुलींची जी लग्न होतात ती अर्ली एज मध्ये होतात लग्न. म्हणजे जास्त त्यांना शिक्षणाच्या अपॉर्च्युनिटीज असताना देखील घरचे त्यांना तेवढं शिकवत नाहीत. म्हणजे मुलीला एक जबाबदारी सारखं ते बघतात, ओझ्यासारखं दुर्दैवाने बघतात आपल्याकडे. म्हणजे कटू जरी असलं तरी सत्य आहे. आणि लवकरात लवकर तिला लग्न लावून कशी मी तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवतो आणि माझ्या खांद्यावरचं जे काही ओझं आहे ते उतरून टाकतो, अशी एक लोकांची मानसिकता प्रत्येकाची झालेली आहे. आणि अशा मानसिकतेच्या भागामधून तू येतेस आणि आपल्या घरचे आपल्याला एवढं फ्रीडम देतात, तर याबद्दल तुझ्या घरच्यांचं तर कौतुक आहेच, तर तुला स्वतःला किती कौतुक वाटतं त्यांचं, की तू आजूबाजूला पाहत असेल की अरे हिचं तर लग्न झालं, आता तुझ्या बऱ्याच बॅचमेटचे लग्न झालेले असतील, लेकर बाळ असतील, आणि तू सध्या स्वतःच्या पायावरती उभी आहेस, तुला इतकं फ्रीडम घरच्यांनी दिलेलं आहे, तर याबद्दल घरच्यांसाठी 2 शब्द काय सांगशील? बापरे, म्हणजे मी शब्दांमध्ये खरंच नाही मांडू शकत ही गोष्ट. कारण तू जसं बोललास ना की अर्ली एज मध्ये लग्न असेल किंवा खांद्यावरचं ओझं उतरवणं असेल किंवा मुलगी म्हणून बघणं असेल, अजूनही स्त्री भ्रूण हत्या चालतात जीवनमय. खूप म्हणजे मी जेव्हा वाचते ना, मला अजूनही माझं हृदय ना असं जड पडतं बघ, लिटरली. आणि मला खूप वाईट वाटतं ऍक्च्युली. आणि असं वाटतं की यार ठीक आहे, मी हे आधीच्या जन्मात मी फार पुण्य केलेलं असेल म्हणून मला असे आई वडील मिळाले. लिटरली तुला सांगते, मी जितकंही त्यांच्याबद्दल बोलेल, जितकंही लिहील, ते खरंच कमी आहे. लिटरली इट इज नॉट इवन 1%. ठीक आहे, तर मग त्यांचे तर अर्थातच आभार आहेत, धन्यवाद आहेत.
पण ते फार फॉर्मल झालं त्यांचं. अर्थात त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. पण मला कधी कधी हे जेव्हा मी समाजात बघते ना, की तू जसं बोललास की माझ्या क्लासमेट्सचं, स्कूल क्लासमेट्सचं लग्न झालं, लिटरली 12वी होणं आणि लगेच लग्न लागणं, अशा 4-5 माझ्या मैत्रिणी आहेत, ठीक आहे. आणि त्यांना आता लेकरही झालेले आहेत, म्हणजे त्यांचे लेकरं लिटरली 4-4, 5-5 वर्षांचे आहेत आता, बोलायला लागलेले आहेत आता, ठीक आहे. तर मग ते ठीक आहे, एक ऑन दी अदर साईड तो क्यूट पार्ट पण आहे, पण नंतर त्यांच्याकडे बघून असं वाटतं की यार ही माझी मैत्रीण आहे, हिच्यामध्ये किती कॅलिबर होतं यार, आज ही कलेक्टरच्या लेवलची होती किंवा आज ही मोठी एखादी डॉक्टर झाली असती. आणि हे बघून फार वाईट वाटतं, म्हणजे ठीक आहे. आणि ॲट द सेम टाइम हे पाहून असं वाटतं की यार फक्त स्त्री जाते म्हणून हे आहे का. तर याला बरेचसे अँगल येतात. मग मराठवाडा आहे, मराठवाड्यात अजूनही दुष्काळाचा पट्टा म्हणून बघितलं जातं, पावसाचा प्रॉब्लेम आहे, जलसिंचनाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर रोजगार निर्मिती नाहीये आपल्याला. जर आपण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये जर बघितलं ना जेवण, तर फक्त एक संभाजीनगर एकमेव सिटी आहे की जिथे 3 MIDC आहेत. 5 होत्या, अनफॉर्च्युनेटली 2 बंद पडल्या आणि आता 3 MIDC आहेत. तिथे ज्या काही फॅक्टरीज वगैरे चालतात, ज्या काही कंपनीज आहेत, इथून ते मायग्रेट होतात संभाजीनगरला आणि तिथे थोडंफार रोजगाराचं बघतात, आपलं पोट भरण्याचं. तो एक अँगल आहे की यार शिक्षणाला पैसा लावायचा कुठून. शिक्षणाला पैसा लावायचा गव्हर्नमेंट थ्रू जर बघितलं तर इथे फॅसिलिटीज नाही आहेत. मग परत मुलीची जात आली की मुलीच्या जातीला बाहेर शहरात कसं ठेवायचं. मग काही कमी जास्त झालं तर एवढ्या बातम्या येतात आपल्या न्यूजपेपरला रोज. मी रोज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जीवन, की रोज बलात्काराच्या केसेस आहेत. आणि ती धसकी बसलेली आहे पॅरेंट्समध्ये की यार कसं करायचं आपण. आणि आपण एवढे सक्षम नाही आहोत की आपण खंबीर पाठीमागे राहूयात तिच्या, का तिला पाठवूयात, का एवढा पैसा लावूयात. पॉसिबलच नाही हे त्यांच्याकडून. हा वेगळा अँगल पण आहे. आणि फार लॉज आपले स्ट्रिक्ट आता आजकाल झाल्यामुळे, फार इम्प्लिमेंटेशन असं क्विक झाल्यामुळे तरी 18 वर्ष वाट बघतायत घरचे, 12वी तरी करतायत आणि 12वी नंतर लगेचच लग्न लावून देतात. तर मग हे जे सिच्युएशन बघते तेव्हा असं वाटतं की यार खूप काम करण्याची गरज आहे. आणि मला अपॉर्च्युनिटी आहे, माझ्या घरच्यांनी एवढं मला फ्रीडम दिलेली आहे, तर मला असं वाटतं की नाही यार किरण तू नाही करणार तर भाई कोणीच नाही करणार असं. आणि मी जेव्हा आता समाजात जाते, जेव्हा पण कुठल्या एखाद्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात येतं की यार किरण ताई तू ये, किंवा किरण मॅडम ये, किंवा किरण ये तू ये, तर जेव्हा मी जाते तेव्हा मी एकमेव रिक्वेस्ट करते की यार तुमच्या मुलींना शिकवा. तुम्ही भले एक्सेस पैसा लावून तुम्ही नका त्यांना खर्च करू, पण बेसिक त्यांना त्यांचं शिक्षण कंप्लीट करा, त्यांचं पायावर उभं राहू द्या. माझ्या घरातून मला फ्रीडम मिळण्याचं अजून एक कारण की माझी आई स्वतः वर्किंग वुमन होती. ती आता ऑगस्टमध्ये रिटायर झाली. ती MSRTC मध्ये होती, ST महामंडळमध्ये क्लार्क म्हणून होती ती. आणि तिने 30 वर्ष काम केलं जीवन. आणि लिटरली तिला मी पाहिलंय की ती आजारी जरी असेल ना तरी सुद्धा कधीच सुट्टी घ्यायची नाही. म्हणजे तिला हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे तिच्या मी आयुष्यात तिनं केलेल्या स्ट्रगलचं 1% जरी केलं ना आयुष्यात, माझं आयुष्य सफल आहे. इतकं स्ट्रगल केलंय तिने. म्हणजे अगदी वयाच्या 4-5 वर्षांनंतर, म्हणजे 1ली-2रीत असताना तिने दही विकलं अनवाणी पायानी. त्याच्यानंतर थंडीत तिला स्वेटर वगैरे नसायचं, ती जेव्हा सांगते की. आणि वडिलांना ती हातभार लावायची, तेव्हापासून शी वॉज इंडिपेंडेंट. आणि नंतर मग तिचं लग्न झालं, मग नंतर समहा बरेच स्ट्रगल तिच्या आयुष्यात आले, मग ती नोकरीला लागली. आणि ती हे जे माझं घर दिसतंय इथं, घरातच आपण शूट करतोय, हे तिच्यामुळेच झालेलं आहे. आमच्या घरात तिनं जे काही एम्पायर केले हे तिच्यामुळे झाले. मग माझ्या घरात म्हणजे मला वाचन जेव्हा झालं, शिक्षण जेव्हा आलं, तेव्हा साऊमाई कळली, सावित्रीबाई फुले कळल्या, त्याच्यानंतर झाशीची राणी समजली, इंदिरा गांधी समजल्या. बरेच असे मोठे मोठे उदाहरण आहेत आपल्या इतिहासात. पण त्यांच्या आधी मला माझ्या घरातलीच सावित्रीबाई दिसली, त्यांच्या आधीच माझ्या घरातली झाशीची राणी दिसली, जी माझी आई आहे. म्हणजे सगळ्यात आयुष्यातलं जर सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन असेल तर ती माझी आई आहे. एक स्त्री काय करू शकते, एक स्त्री किती फायनान्शियली इंडिपेंडेंट असू शकते, फिजिकली किती इंडिपेंडेंट असू शकते, सोशली किती अवेअर असू शकते, हे सगळ्यात मोठं उदाहरण माझ्या घरात मिळालं, म्हणून मी अशी झाले. माझं अपब्रिंगिंगच असं झालं, ठीक आहे. त्याच्यामुळे मग मी कदाचित लहानपणापासून डेअरिंग बाज आहे, किंवा मी ओपन टू टॉक अबाउट एनिथिंग आहे. तर मग ह्या गोष्टी आहेत. तर मग ह्या समाजातल्या गोष्टी मला असं वाटतं की माझ्यासारख्या अजून मुली तयार व्हाव्यात आणि माझ्यासारखंच थोडंसं फ्रीडम मिळायला पाहिजे. आताही आजकाल आता माझ्या शेजारी वगैरे ज्यांच्या छोट्या छोट्या मुली आहेत, किंवा माझ्या भाच्या आहेत, माझ्या भावाच्या मुली 2, तर सगळेजण म्हणतात आत्तूच्या पायावरती पाय ठेवायचा, किंवा किरण दिदी आहे ना, किरण दिदीच्या पायावर पाय ठेवायचा बरं का, आता तिच्या मागे मागे जायचंय, तिच्यासारखं व्हायचंय वगैरे असं बोलतात. आणि तेव्हा आय फील लाईक व्हेरी नाईस की ओके.
आता चेंजेस येत आहेत आणि चेंज काय असा चुटकी सरसीन होत नाही, त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो आणि आपल्याला थोडासा आपल्या समाजाला वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे हळूहळू शिक्षणाचं महत्त्व कळतंय. आता माझ्यामुळे पत्रकारितेतही डिग्री होऊ शकते हे मला अख्ख्या जिंतूर तालुक्यात समजलं किंवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या बऱ्याच लोकांना समजलं. सो ते माझ्यासाठी एक बेस्ट मोमेंट होता की ओके ठीक आहे, कुठेतरी चेंजेस होत आहेत आणि अजूनही काम करायचं आणि मी काम करत राहील. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करत राहील. शिक्षणासाठी असेल किंवा वुमेन एम्पॉवरमेंटसाठी असेल तर मी काम करत राहील. एकुलती एकच तू? हो. आता जर समजा म्हणजे मुलगी एक आहे, भाऊ आहे मला. सक्का भाऊ आहे तुला? हो, सक्का भाऊ आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि तरीच मग आता भाऊ काय करतो? भाऊ तहसीलमध्ये आहे, IT असिस्टंट म्हणून काम करतो. आता घरातच इतकं मोठं इन्स्पिरेशन असल्यावर दुसरी इन्स्पिरेशन आपल्याला खरं तर बाहेर शोधण्याची गरज पडत नाही. आणि काकू म्हणालीस तू की MSRTC मध्ये होत्या, ती स्वतः म्हणजे वर्किंग वुमन राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे कदाचित म्हणजे आता तुला वर्किंग करण्यासाठी वुमनला चान्स दिला तर ती वर्किंग वुमन होईल. पण जर समजा ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की काम करण्यासाठी चान्सच नाही दिला जात. म्हणजे काय काम असेल तर फक्त म्हणजे मुख्यतः जर समजा शेती असेल तर मग शेतीकडे म्हणजे तिची मुलींची शिक्षणाची इच्छा असताना सुद्धा त्यांना तेवढं शिकू दिलं जात नाही. हळूहळू आता ते चेंजेस होत आहेत. बरं, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलास का नाही? मग ते लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये येतात, मग ते आपल्यालाही मिळावेत असं नाही का तुला वाटलं? नाही, कधीच नाही. कारण इलेक्शनच्या आधी जर तू भरला असता फॉर्म तर तुझ्या अकाउंटला जमा झाले असते. आता थोडंसं स्ट्रिक्ट झालं, ते आता चेक करत आहेत. पण आधी सरसकट सगळ्यांनाच त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे वाटलेले आहेत. तर लाडकी बहीण ही जी योजना आहे त्या योजनेबद्दल तुला काय वाटतं? योग्य आहे, अयोग्य आहे की आणखीन थोडं मॉडिफिकेशन करण्याची त्याच्यामध्ये गरज आहे? माझं सांगते, मी थोडीशी प्रिव्हिलेज्ड असल्यामुळे मला गरज नाही वाटली त्याची. आणि ॲक्च्युली माझं त्याच्यामध्ये 50-50 मत आहे ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही त्याच म्हणजे 1500च्या ऐवजी जर तुम्ही त्यांना समाजात आणून त्यांना जर थोडंसं घरगुती रोजगार निर्मितीचे जर काही प्लॅन्स समोर केले असते ना, मान्य आहे ते ग्राउंड लेवलला फार डिफिकल्ट आहे, पण थोडेसे प्रयत्न जर केले असते तर ते अजून चांगलं झालं असतं. म्हणजे लोकांना कसं आहे ना, आता हे फार कॉन्ट्रोवर्शियल राहील असं वाटतं मला की म्हणजे आयते पैसे येत आहेत ना, मग माणूस आयतं मिळाल्यावरती ना आळशी बनतं. ठीक आहे, मग 1500 आणि असेही बरेच घर आहेत की ज्यांच्या घरात म्हणजे ज्या महिला म्हणजे लाईक व्हेरी यंग एज त्या विधवा झालेल्या आहेत आणि त्यांना मग घरच्यांनी त्यांच्या माहेरच्यांनी ऍक्सेप्ट नाही केलेलं आहे. त्यांना लेकरं बाळ आहेत आणि त्यांना म्हणजे खाण्यापिण्याची सोय नाहीये, त्यांना रोजगार कुठे बघायचा काही त्यांना काय आयडिया नाही. त्यांच्यासाठी डेफिनेटली ही उत्तम योजना आहे, नो डाऊट. पण ॲट द सेम टाइम ते आयतं मिळालेलं आहे. मग ह्याच्यानंतर काय, म्हणजे जेव्हा सरकार बदलेल, आता लाडक्या बहिणींनी तर अख्खं इतिहासच बदलला. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की एवढ्या सीट्स आल्या कुठल्या तरी युतीच्या, असं अजित पवारांनी पण बोललेलं जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा. आणि मग ते मला असं वाटतं जेन्युइनली की त्याच्याऐवजी थोडेशा अजून सरकार गोष्टी इम्प्लिमेंट करू शकलं असतं, रोजगार निर्मितीचे सुद्धा प्लॅन्स आखू शकलं असतं. पण ठीक आहे, आता जे सरकारनी केले तर ते अजून चांगलंच आहे. कारण मग बरेच जण मला विरोध करतील की आम्हाला मिळतंय, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला घरून एवढी चांगली आहे वगैरे, तू कमवतीये, तुला गरज नाही वगैरे. पण मी असे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत की ज्यांना खरंच याचा फायदा झालाय आणि ऍक्च्युली ही योजना चांगली आहे त्यांच्यासाठी. लाडक्या बहिणीचं तर समजा झालं, आता तू सुद्धा लाडकी बहीण असशीलच डेफिनेटली. तर तुझं शिक्षण सर्व जिंतूर मध्ये झालंय, म्हणजे 10वी-12वी समजा तू लातूरला गेलीस, नंतर 11वी-12वी लातूरला केलीस, 10वी पर्यंतचं सर्व शिक्षण झालं हो जिंतूर मध्येच. ओके, 11वी-12वीचं तुझं जे होतं समजा कॉलेज शिक्षण, तर त्याच्यामध्ये तू कशी होतीस? म्हणजे अभ्यासामध्ये खूप अशी टॉपर वगैरे होतीस की नॉर्मल ॲव्हरेज स्टुडंट असायची? 11वी-12वीच नको कन्सिडर करायला आपण, 10वी पर्यंत, 1ली ते 12वीचं आपण कन्सिडर करू. मी फार ॲव्हरेज होते. म्हणजे मला खेळांमध्ये फार रुची होती. म्हणजे मी कराटेत ब्लॅक बेल्ट वगैरे केलेलं आहे कम्प्लीट आणि प्रॅक्टिस केलेली आहे त्याची. आणि मग त्याच्यामुळे आणि बरेचसे स्टेट लेवलचे कॉम्पिटिशन्स पण मी अटेंड केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पण मला बरेचसे गोल्ड मेडल्स पण आहेत. ओके, तर मग त्याच्यामुळे मी असं माझं असं आधीपासून मी पुस्तकी किडा नव्हते यार जीवन, कधीच नाही. म्हणजे असं मला जर सांगितलंस ना तू की हे पुस्तक आहे आणि तुला हेच वाचायचंय, मग मला आळस तिथे आला की मग नाही यार, मला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी वाचायचंय, मला वेगळं नॉलेज ग्रास्प करायचंय, वेगळ्या गोष्टींची माहिती घ्यायची, मला फक्त यापुरतं लिमिटेड नाही राहायचंय. ते लहानपणापासूनच होतं. आणि मी
10वी बोर्डचे एक्झाम पण उद्या मराठीचा पेपर आहे किंवा उद्या गणिताचा पेपर आहे तर त्याच्या एक दिवस आधी 2 तास मी पुस्तक हातात घेतलेलं आहे आणि तशी 74%. IQ चांगला आहे म्हणजे तुझा मे बी किंवा असंही असू शकतं की मी जे वाचलं तेच आलं पेपर मध्ये नशीब आणि IQ दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत तुझ्या असं आपल्याला म्हणू शकतो. म्हणजे तू जर समजा 2 दिवस अभ्यास करून जर 74% घेऊ शकतेस 2 महिने आधी जर अभ्यास केला असता तर राज्यात प्रथम आली असतीस तू. नाही प्रथम वगैरे नाही पण मुलींमध्ये 85-90च्या आसपास तर असते. नाही आमचा टॉपर तर प्रथम आली असतीस तालुक्यामध्ये शाळेमध्ये वर्गामध्ये प्रथम आली असतीस. माझ्या क्लासमध्ये 99.60 वाला फर्स्ट होता. 99.60 हो आणि 99 पर्यंतच म्हणजे पॉइंट वाईज 4 जण होते म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग 4 जण होते. हो म्हणजे मुक्त हस्ताने तिथे मार्क वाटले की खरंच नाही ऍक्च्युली हुशार होते. हो 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 आणि जवाहर विद्यालय हे टॉपर्स साठीच फेमस आहे. नाही ते तर आहेच म्हणा म्हणजे दूर दूर अख्ख्या महाराष्ट्रातून तिथे लोक जातात शिक्षणासाठी. महाराष्ट्रातून नाही असं म्हणायला काय हरकत आहे. त्या विद्यालयातल्या प्राचार्यांना किंवा एकंदरीत जी ट्रस्ट आहे त्यांना चांगलं वाटू शकतं की आपल्याकडे डेफिनेटली असतीलही नो ऑफेन्स असतीलही म्हणजे त्याचा अर्थातच पर्सेंटेज कमी असेल पण असतीलही येत असतील तसे. तर तू तशी दिसायला सुंदर आहेसच. थँक्यू लाजले मी. आणि ज्या दिसायला सुंदर आहेस तर अर्थातच मुलांच्या टोळीचं तू लक्ष असशील. म्हणजे बऱ्याच मुलांनी असे प्रयत्न केले असतील कदाचित की तू हे मेरी किरण म्हणण्याचे. तर असं कधी आठवतो का एखादा प्रसंग की एखाद्याने तुला येऊन प्रपोज केले? बापरे प्रसंग तर फार डेंजर आहे हा. म्हणजे मला वाटलं की तू असं विचारशील किती जणांनी प्रपोज केलंय पण तुझा त्यातल्या त्यात एखादा खतरनाक वाला. हा डेंजर होता यार. म्हणजे तुला आठवतं का तुला की 9वीच्या एक्झाम झाल्यानंतर फाउंडेशन कोर्स चालू असतो ज्या 2 महिन्यामध्ये 10वीचं शिकवलं जातं बघ. तर त्याच्यामध्ये असं झालेलं की माझ्याजवळ मी एकटी मुलगी होते शाळेमध्ये की जिच्याकडे ना स्कूटी होती 8वी पासून. ठीक आहे मी स्कूटीवरती जायचे क्लासला आणि पार्किंग मध्ये स्कूटी पार्क करायची आणि असं झालेलं की मला माझे बरेच मित्र मैत्रिणी असं म्हणायचे की यार हा मुलगा ना तुझ्याकडे बघतोय यार किरण आणि लय बघतो यार. त्याचं ना फळ्याकडे लक्ष कमी मास्तराकडे कमी तुझ्याकडे जास्त लक्ष असतं. आणि कदाचित त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यालाही क्लिक होत असेल. पण बाप रे मला एकदम नॉस्टॅल्जिक फील होत आहे. मी बाहेर आले क्लासच्या आणि मी घरी स्कूटी लावली. दुसरा दिवस उजाडला आणि मी अजूनही तो सीन आठवतो मला की मी पाण्याची बॉटल भरत होते आणि बाबा माझ्याकडे आले एकदम रागात एकदम स्ट्रिक्ट फादर काइंड ऑफ. बाबा म्हणे ह्या चिठ्ठ्या कोणाच्या आहेत? मी म्हटलं कोणत्या चिठ्ठ्या बाबा? माझ्या असे थरथर कापायला लागले मी. ठीक आहे म्हटलं कोणत्या चिठ्ठ्या बाबा? बघ हे काय लिहिलंय याच्यावरती. मी असं बघितलं काय लिहिलंय आय लव्ह यू किरण विल यू मॅरी मी किरण. ठीक आहे म्हणजे त्याचा असा प्लॅन होता काय की बालविवाह करायचा माझ्यासोबत कारण मी अर्थातच 14 वर्षांची होते तेव्हा. पण बाबा मला काहीच माहिती नाही. मी फार सेन्सिटिव्ह आहे मला लगेच रडायला येतं. ठीक आहे मी लगेच रडायला लागले. आपण गंगा जमुना व्हायला लागले आणि म्हणलं बाबा मला खरंच काय माहिती नाही असं तसं वगैरे. बाबा म्हणे चल तू क्लासला असं तसं वगैरे. आई म्हणे मग मी आईला सांगितलं की मला माहिती नव्हतं की तो मुलगा माझ्याकडे बघतो की नाही वगैरे कारण मी असं कदाचित मी अशी फार लहानपणापासून ओपन होते की तू माझ्याकडे बघितलं म्हणजे काय अर्थात आहे का लसची नजरेनेच थोडी बघणार आहेस तू नॉर्मली पण बघू शकतोस ना. आणि किंवा यार किती सुंदर मुलगी असं पण बघू शकतोस जसं आता थोड्या वेळापूर्वी तू म्हणलास मी सुंदर आहे म्हणून. पण आज झालं दादा आणि आई सोबत आलेले आणि मग माझ्यासोबत बरेच फ्रेंड्स ना उभे राहिलेले की हा मुलगा हिच्याकडे बघतो. आता नाव घेणं फार ऑफेन्सिव्ह राहील कारण 10 वर्ष झाले त्या गोष्टीला आता. पण मग सांगितलं आणि माहुरकर सर होते. माहुरकर सरांचे फार क्लासेस फेमस आहेत जिंतूरमध्ये आजही. तर माहुरकर सरांनी मग ना त्या पोराला बोलवलं ज्याचं नाव सगळेजण घेत आहेत आणि अक्षर टॅली केलं. अक्षरचं काहीतरी मॅच झाला आणि मॅच होणं इथं बाजूला फडेल कोणा त्यानं भिंतीला जाऊन आदळला एकदम आणि खूप मारलं त्याला. मग आई बोलली की जाऊ द्या काही हरकत नाही आणि आई एकदम चिल होती. म्हणजे मला काही घरच्यांनी बाबांनी फक्त बाबांना माहित होतं की माझं काही नाहीये ते पण हा कोण आहे मुलगा एवढी कस काही हिंमत तुझ्या स्कूटीच्या समोरच्या डिक्कीमध्ये ते प्लेजरला नाही का समोर डिक्की असते आडवी त्याच्यामध्ये त्या चिठ्ठ्या टाकलेल्या आणि माझं लक्ष नाही कधी टाकलेल्या मला माहिती नाही. ते बाबांनी बघितलेल्या. बाबा त्यांच्या ऑफिसला घेऊन गेलेले वाटतं आणि ते झालं आणि त्याच्यानंतर मग
ते तसं मॅटर झालं आणि त्याच्यानंतर मग माझा एकदम दबदबा तयार झाला की यार भाई हिच्या नादाला लागायचं नाही आता. 10वी अशी एकदम रिलॅक्स गेली माझी. म्हणजे कोणी माझ्याकडे ना बघायचं ना बोलायचं काही संबंधच नाही. जे बोलायचे ते ताई ताई म्हणून बोलायचे. ताई मला राखी बांधली नाहीच यावर्षी असं करायचं एकदम. तर मग ते झालं आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल मेल फ्रेंड्स माझे लातूरमध्ये तयार झाले 12वी नंतर. 12वीच्या शेवटी मग ते असं झालं की मग आता मला मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त आहेत. अच्छा, असा आहे हा एक किस्सा आहे डेंजर एकदम. म्हणजे मला मी कधीच विसरू नाही शकत असा. बाकी मग असे प्रपोजल्स तर येत राहिले. तू कराटे कधी शिकली होतीस? 10वी पर्यंत. 10वी पर्यंत. 6 to 10 4 वर्ष. मग तो ज्या मुलाने चिठ्ठ्या ठेवल्या होत्या त्या मुलालाच कराटेच्या स्टाईल मध्ये आपणच जाऊन मारावं असं नाही का वाटलं तुला? अरे नाही ना, म्हणजे त्यानं मला छेडलाच नाही ना. म्हणजे त्याने चिठ्ठ्या टाकल्या ना यार. हा मला जर छेडला असतं तर त्यांना कनफट्टी वाजवली असती मी डेफिनेटली. कराटे जी तू शिकलेली आहेस त्या कराटेचा आतापर्यंतच्या जीवनामध्ये काही फायदा तुला झाला आहे का? म्हणजे असे मारामारीचे प्रसंग कधी उद्भवले? मारामारीचा प्रसंग उद्भवला ऍक्च्युली. उद्भवला म्हणजे मी नाही मारला ऍक्च्युली त्या मुलाला. त्यांनी उद्धटपणा केला. म्हणजे त्यांनी ना एक होता एक मुलगा संभाजीनगरच्या कॅन्टीन मध्ये, आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्येच मॅटर झालेलं ते. तर माझ्याला मम्मी माझ्या कराटेच्या सरांनाच फोन लावलेला आणि त्यांनी त्यांच्या भावांना पाठवलेलं आणि त्यांनी खूप मारलेलं त्याला. हो, कारण त्यांनी माझ्या मैत्रिणी, माझी वसुंधरा नावाची माझी बेस्ट फ्रेंड आहे, तिला पण हात लावलेला म्हणजे त्यांनी कॉलर धरलेली आणि माझी पण कॉलर पकडली. सो मग ते फार असं आगाऊ. म्हणजे ऍक्च्युली तिच्या म्हणजे आमचा एक मित्र आहे आशय म्हणून, तर त्याचा धक्का लागलेला त्याच्या म्हणजे पाठीमागे अर्थात डोळे नसतात कोणाला. बुफे सिस्टीम होती आमच्या मेसची आणि मग ते पाठीमागे सरकला असेल, त्याची भाजी त्याच्या शर्टवर सांडली आणि मग तो त्या दिवशी सॉरी वगैरे होऊन भांडण मिटलेलं आणि 4-5 दिवसानंतर तो येऊन आम्हाला उद्धट बोलला, ते शर्ट धुवून दे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मग ते थोडंसं झालं. मग सरांना फोन केला, त्या मुलांना पाठवलं आणि त्यांनी खूप मारलं. मग त्याला ते खूप मॅटर झालं होतं. मी 2-3 महिन्यानंतर घरी सांगितलं ऍक्च्युली ते. तू कधी कोणाच्या कानाखाली मारलेली आहेस का नाही अजून? नाही, अजून तरी नाही. मग तुझे हात असे वळवून आहेत का करत मारायला? नाही, जाऊ दे वाटतं. तू शब्दांचाच मार कदाचित समोरच्यासाठी पुरेसा असेल तुझ्या, म्हणून हात उचलण्याची अजून तुला गरज पडली नाही तशी. मी आता कदाचित तुला हे विश्वास नाही बसणार जीवन या गोष्टीवरती, पण मी भांडकुदळ फक्त घरच्यांसाठी यार. म्हणजे आई, बाबा, वसू माझी मैत्रीण, त्याच्यानंतर अजून एक 2 जण आहेत, निकिता आणि अजय. हे दोघं हे जे 5 जण आहेत ना, मी आयुष्यात फक्त यांना इतके कच्चा भांडते ना, म्हणजे एकदम गावठी, एकदम आपल्या लेवलला येते, मग एकदम मराठवाडी लेवलला. तुला माहिती की आपण कितीही भांडलो तरी समोरून काही रिएक्शन पण येणार नाहीये आणि ते दुरावणार आहे. दुरावणारही नाहीयेत. बाकी असा 6वा माणूस तर तयार नाही झालाय. कदाचित तो नवरा असू शकतो. लग्नाचा काही विचार इतक्यात नाही अजून तरी? साधारण किती वेळ आहेस? कारण मला बरेच लोक फोन करतात की अरे तुझी ती मैत्रीण आहे, त्याला विचारून सांग. सिरियसली करतात तसे विचार? मला तर नाही सांगितलंय नाही, तो योग्य असेल तर मी तुला नक्की सांगेन. बरं, मी चेक करेन. फिल्टर पहिलं तिथे येतं की हा आहे का योग्य, मग तो योग्य असेल तर मग तो पास होईल. हा, याला म्हणतात खरी मैत्री. तो जर समजा मला उचित वाटला तुझ्यासाठी तर मग ते स्थळ नक्कीच येईल तुझ्यापर्यंत. त्याबद्दल निश्चिंत राहा. तुझा वैयक्तिक काय आहे विचार? नाही, लग्न तर करायचं अर्थातच, पण कधी करायचं हे डिसाइडेड नाही. म्हणजे माझं आयुष्य फुल ऑफ सरप्राईजेस राहिलेले सुरुवातीपासून. मग मला असं वाटतं की माझ्या आयुष्याने मला नेहमी सरप्राईजेस द्यावेत, चांगले बरं का, धक्कादायक वगैरे नको. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते डेस्टिनी विल डिसाइड की कोण कधी आयुष्यात पाठवायचं आहे. लग्न माऊली मंगल करायचंय की डेस्टिनेशन वेडिंगचं काही प्लॅन? म्हणजे समजा झालं कदाचित 2 वर्षात ठरलं तर मग जवळ आहे म्हणून माऊली मंगल कार्यालय की कुठेतरी राजस्थान असं जाऊन डेस्टिनेशन वेडिंग फुल सेलिब्रिटी टाईप असतं? बापरे, डेस्टिनेशन वेडिंग असतात. हो, डेस्टिनेशन वेडिंगचं तर स्वप्न प्रत्येकाचं असतं. नाही यार, मला लग्नावरती खर्च करणं फार वायफळ वाटतंय. येस, माझाही मुद्दा तोच आहे. हा, म्हणजे इंटिमेट वेडिंग करायचं. हा, इंटिमेट वेडिंग करायचं. आणि ऍक्च्युली मेन मुद्दा म्हणजे ज्यांना ऍक्च्युली माझ्या लग्नाचा आनंद आहे ना, त्यांनाच फक्त आपण त्यांनाच बोलवायचं. जे माझ्या जेवणाच्या ताटाला नाव पुढे नाही ठेवणार, मीठच कमी होतं. हा, चांगलं ठेवा तिथे नाव ठेवणारे लोक. एक्झॅक्टली. तुझ्या लग्नात पण तुला एक्सपिरियन्स आला का? आला. हा, मग त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की मोजके एक 50 ते 100 जण माझ्या साईडनी, 50 ते 100 जण त्याच्या साईडनी. आणि असं एक इंटिमेट वेडिंग, त्याला इंटिमेट नाही म्हणता येणार 200 लोक म्हणल्यावरती, पण एक छोट्या खाणी एक लग्न करावं असं वाटतं. कारण मग आणि असं वाटतं की जो
25-30 लाख रुपये खर्च करायचा आहे, तर तुम्ही FD करा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही बिझनेस करा, असं वाटतं मला. म्हणजे जेन्युइन माझं हे आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही टाकू शकता. शेअर मार्केट करतेस? नाही, मी नाही करत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण नाही केली कधी? ते इन्व्हेस्टमेंट आहे, पण मी शेअर मार्केटमध्ये नाही. हा ट्रेडिंग वगैरे नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी जोपर्यंत एखाद्या गोष्टीला पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत मग मी त्याच्यामध्ये हात नाही लावत, म्हणजे जातच नाही त्याच्यामध्ये. असं आहे माझं. इंस्टाग्रामवर किती आहे तुझा स्क्रीन टाइम? स्क्रीन किती वेळ बघतेस रोज? 2-1 तास. 2 तास. मग तो आपण स्वतःहून जास्तीत जास्त रील बनवाव्यात आणि लोकांनी 2 तास त्यांच्या आयुष्यातले आपल्याला बघण्यासाठी खर्च करावेत. म्हणजे अर्थातच ते तुला चॅनलवरती तर बघतातच, पण तो असं रील सुद्धा कराव्यात असं कधी वाटतं का तुला? कारण ऍक्टिंगचा किडा आहे तुझ्यात, तर मग ती ऍक्टिंग तू नाही काही तर इंस्टाग्रामच्या रील मध्ये तू बाहेर काढू शकतेस. हा, पण मी म्हणजे मला ना आय एम मोर ऑफन इनटू अवेअरनेस थिंग्स. म्हणजे मला असं आहे की मला ना म्हणजे लिटरली मला अशा अवेअरनेसच्या गोष्टी आवडतात करायला. म्हणजे मी एखादी गोष्ट असेल पाळीशी रिलेटेड असेल किंवा एखाद्या आजाराशी रिलेटेड असेल किंवा एखाद्या आजूबाजूला एखादी गोष्ट घडतीये त्याच्याशी रिलेटेड असेल, तर मग ती त्याच्यावरती मी रील बनवून मग मी नक्की रील पोस्ट करते. आणि तसं माझ्या अकाउंटवर बऱ्याच रील आहेत. जेव्हा मी NDTV ला होते तेव्हा मी अँकरिंग व्यतिरिक्त अशा रील्स पण बनवायचे. हा, आणि आता थोडासा प्लॅन चेंज झाल्यामुळे वेगळ्या गोष्टींमध्ये थोडीशी व्यस्त आहे मी, त्याच्यामुळे मग मी काय रील वगैरे बनवत नाही. आणि कुणी एडिट वगैरे करायला आय एम व्हेरी वर्स्ट इन दॅट. त्याच्यामुळे ते एडिटिंगचं वगैरे मला फार असं क्रिटिकल वाटतात गोष्टी. आय डोंट नो हाऊ यू डू दॅट. आता ते पोटा पाण्यासाठी करायचं. पण हा, मग मला ऍक्टिंगचं नको वाटतं जरा आता, कारण ज्याच्यामध्ये मला करिअर करायचं त्याच्याकडे जास्त मी फोकस केलं तर ते जास्त बेटर राहील. म्हणजे माझं प्रेझेंटेशन मी डे बाय डे कसं इम्प्रूव्ह करेल ते मी त्याच्यावरती जर फोकस केला तर ते माझ्यासाठी फायदेशीर असेल. जसं तू पोटापाण्याचा आता बोललास तसं माझं पण पोटापाण्याचा प्रश्न आहे ना. फॉलोअर किती आहेत तुझे इंस्टाग्रामवर? 6200 समथिंग आहेत. 6000 चांगले आहेत की. हो, मी खूप आधी तुझ्यापेक्षा तर अरे 0.1% पण नाही आहेत रे. तुम्ही लाखांमध्ये खेळणारे लोक आहेत बाबा. तुमचं वेगळं आहे. आता आमचं सगळं गणितच त्याच्यावर म्हणल्यावर आमच्या त्या फॉलोअर्स कडे आम्हाला लक्ष द्यावं लागतं. तुमचं तसं काही नाही, तुमचं आहे वेगळं एक मस्त फील्ड आहे ती चालू आहे. तर मग फॉलोअर म्हणजे हे तुमच्यासाठी एक छंद झाले इंस्टाग्राम वगैरे, आणि त्याचे ते फॉलोअर जर समजा छंदातून जर काही भेटत असेल तर मग एक वेगळा आनंद त्यात तुला नक्कीच भेटेल. कारण माझ्यासाठी सुद्धा ऍक्टिंग हा एक छंदच आहे, पण त्या छंदालाच मी माझा व्यवसाय तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या इतका समाधानी माणूस औंढा आणि जिंतूर तालुक्यामध्ये मीच आहे. कारण बरीच लोक आपल्याकडचे तर आहे माहिती तुला की नावं ठेवतात की याला नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही. पण मी समाजाला लोकांच्या ज्या काही टोमणे आहेत हे आहे त्याला सरळ सरळ फाट्यावर मारणारा माणूस आहे. आपण काय विचार करत नसतो की काय त्यांचं म्हणणं आहे काय नाही. आपण खुश आहे, पण जनतेचं काही घेणं देणं नाही. हो हो, तुम्ही आणि आपल्या सोबतचे जे आहेत म्हणजे आपले घरचे ते आहे ठीक, बस बाकी कोण काय म्हणते काय गरज नाही. येस येस एक्झॅक्टली, तोच माझा पण फंड आहे. आईने तर सुरुवातीपासून बोललेलं आहे, लोक तू चांगलं केलं तरी नाव ठेवणार, वाईट केलं तरी नाव ठेवणार, तुझ्या दुःखात सहभागी नाही होणार, तुझ्या सुखात तर अजिबातच होणार नाही. त्याच्यामुळे लोकांना फाट्यावर मारायचं, लोकांचा विचार नाही करायचा. समजा असं बाळकुड भेटलं तर मग तू तर लोकांचा विचार करणारच नाही. डेफिनेटली. हा, आणि तुम्हाला मला असं वाटतं की आयुष्यात तुम्हाला जर कोणी मॅटर करायला पाहिजे तर तुमचे आईवडील मॅटर करायला पाहिजे. कारण तुम्ही जो डिसिजन घेतो कदाचित तुम्हाला तुमच्या आईवडिलांना तो कदाचित चुकीचा वाटू शकतो, पण ते तुमच्यावरती आहे की हाऊ यू कन्व्हिन्स देम आणि तुम्ही स्वतःला कसं प्रूव्ह करता त्याच्यावरती सुद्धा. कारण मी पत्रकारितेत आहे आणि पत्रकारिता फार अशी साहसीच गोष्ट आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला थ्रेट कॉल्स येऊ शकतात, कोणी तुम्हाला धमकी देऊ शकतं, कोणी तुम्हाला लिटरली गोळ्या घालण्याचे सुद्धा धमकी देऊ शकतं किंवा उचलून नेण्याचे धमकी देऊ शकतं, त्यातल्या त्यात महिला असेल तर. अशा ॲडव्हेंचरस फील्डमध्ये सुद्धा घरच्यांनी जाऊ देणं पण एक माझ्यासाठी एक चांगली गोष्ट होती. त्यांनी मला कधीच विरोध नाही केला कोणत्या गोष्टीला आणि त्यासाठी पण मी लकी समजते. पण मग असं होतं की मी लहानपणापासूनच ते नाही का बाळाचे पाय पाळण्यात दिसतात की लहानपणापासूनच एक डेअरिंगबाज होती की कोणाला घाबरत नाही वगैरे आणि कोणाच्या वाकड्यातही जात नाही. असे बिनकामीचे लफडे घरात पण घेऊन येत नाही वगैरे, भांडणं घरात घेऊन येत नाही वगैरे वगैरे, ह्याच्या गोष्टी आहेत. त्या घरच्यांनी मला लहानपणापासून बघितले आणि ते मला वेगळं काही प्रूव्ह करण्याची गरज नाही पडली म्हणून ते माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. मोस्टली तुमच्या डिसिजन मध्ये तुमचे आई वडील सोबत असतात पण त्यांना थोडीशी काळजी असते. ते विरोध करतात याचा अर्थ त्यांना तुम्हाला करूच द्यायचं नाही असं नाहीये, उलट त्यांना तर अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही जर काही करून दाखवलं तर ते उलट छाती भरून येऊन ते मान ताट करून डोळ्यात आनंदाश्रू घेऊन ते तुम्हाला शाबासकीच देणार, नो डाऊट. पण तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा. म्हणजे जर आता बघणाऱ्यांपैकी कोणाचे फील्ड कोणाच्या आई वडिलांना जर आवडत नसेल तर तुम्ही प्रूव्ह करा तुम्ही. आणि
खूप पॉझिटिव्ह वेनी त्यांना प्रूव्ह करून दाखवा. दे विल बी बाय युअर साईड 100%. असं आहे. पत्रकारितेतला असा कुठला एखादा अवॉर्ड आहे का की जो आपल्याला मिळावा असं तुला वाटतं? साहजिकच तुला वाटत असणारच, पण तो नेमका कोणता आहे ते जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे पत्रकारितेमधला? मला म्हणजे कदाचित हे ऐकणाऱ्यांना कदाचित फार डेंजर वाटेल हे, पण मला चमेली देवी जैन पुरस्कार मिळाला तर ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असेल. आणि पुलित्झर हा खूप मोठा अवॉर्ड झाला ॲक्च्युली, कारण मला जसं माझं जसं वाचनात आहे तसं मला तरी असं वाटतं की मराठी कुठल्याच पत्रकाराला तो मिळालेला नाहीये. हां, तर पुलित्झर म्हणून एक आहे, पण तो जर मिळाला तर बापरे, मग माझं MPSC मध्ये नाव येईल. MPSC मध्ये? हा, महाराष्ट्रातली प्रथम महिला कोण पुलित्झर? लवकरात लवकर तो पुरस्कार तुला मिळावा म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचा 1 मार्क तरी तिथे फिक्स होईल. तुझं नाव बऱ्यापैकी बऱ्याच जणांना आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाठ होईलच, पण त्यांचा तो प्रश्न चुकण्याची शक्यता कमी असेल. कृपा तुमची. आतापर्यंत तुला कोणते कोणते भेटलेले पुरस्कार स्थानिक पातळीवर? हो, मला पत्रकारितेत अजून नाही मिळाला, कारण अर्थातच मेन स्ट्रीम मध्ये मी फक्त 3 वर्ष झालं काम करून. लोकांना 10-10, 15-15 वर्ष घासावं लागतं, त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना रिकमेंडेशन्स मिळतात. पण मी हेअर डोनेशन केलं होतं कॅन्सर पेशंटसाठी. तर त्याच्यानंतर मग मला संभाजीनगरचा एका NGOनी, प्रायव्हेट NGO होतं ते, यंगेस्ट सोशल वर्कर ऑफ औरंगाबाद, आत्ता छत्रपती संभाजीनगर, त्या पुरस्कारावर औरंगाबाद आहे, नाहीतर बरेच जण ऑफंड होतील. तसं तो एक पुरस्कार मिळालेला, कारण मी जेव्हा हेअर डोनेशन केलं तेव्हा मी 18 वर्षांची होते. म्हणजे 18 वर्षांची, फर्स्ट इयरलाच होते मी. आणि त्याच्यानंतर मग मला बरेच म्हणजे जे प्रायव्हेट चॅरिटीज असतात त्यांनी बरेच अवॉर्ड दिले. आणि त्याच्यानंतर जिंतूरमध्ये एक सोशल वर्क ज्यांनी एकदम कमेंडेबल काम केलेलं आहे त्यांच्यासाठी एक पुरस्कार सुरू केला होता 2020लाच. तर जिंतूर रत्न, जो ज्येष्ठांसाठी होता, 35च्या वरच्या लोकांसाठी, 35तल्या आतल्या लोकांसाठी जिंतूर युवा रत्न पुरस्कार. तर त्याची पहिली मानकरी मीच आहे. आणि त्याच्यानंतर तो दरवर्षी दिला जातो बऱ्याच जणांना जे सोशली अवेअर असतात, सोशल वर्कमध्ये काम करतात, तर ते जे सोशली ॲक्टिव्ह असतात त्यांना तो दिला जातो. तसा तो एक मला मिळालेला आहे. आणि अजून एक युवा भूषण नावाचा एक युवक बिरादरी नावाची एक मुंबईची संस्था आहे, पद्मश्री क्रांती शाह सरांची. तर ते ॲक्च्युली ते कुठल्या सोशल वर्कसाठी देत नाहीत, त्यांची एक्झामच असते. म्हणजे सेकंड MPSC तू म्हणू शकतोस. म्हणजे पूर्ण देशभरातून जवळपास एक 7-8 हजार विद्यार्थी त्यात पार्टिसिपेट करतात. त्यातून मग लेखी परीक्षेत काहीतरी मला वाटतं 500, इफ आय एम नॉट रॉंग, 500 लोक निवडतात. आणि त्यातून मग 25 जणांची निवड होते 3ऱ्या लेवलला. आणि त्यांचे वेगवेगळे क्रायटेरियाज असतात, ते दरवर्षी चेंज होतात. ग्रुप डिस्कशन असेल, काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्यातून 25 जणांचा मग इंटरव्ह्यू केला जातो. आणि तो इंटरव्ह्यू जवळपास 4 ते 5 जणांकडून केला जातो. आणि त्यांना ऑब्झर्व करणारे बॅक स्क्रीन वेगळे लोक असतात. तर तो पण मला मिळालेला आहे. मी पहिली आलेली आहे पूर्ण त्या विद्यार्थ्यांमधून, युवा भूषण म्हणून. 2021-22चे युवा भूषण मी आहे. हां, तसा पुरस्कार मिळाला. आणि नंतर मग परत एक द योगीज पर्स्पेक्टिव्ह नावाचं एक नवीन चॅनल ओपन झालंय, जे विठ्ठला संदर्भात बऱ्याचशा गोष्टी, संत महंतांबद्दल सांगतं. तर ते त्यांनी पण एक असं फंक्शन म्हणजे एक कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यामध्ये सुद्धा कोण कमी वयामध्ये जे चांगलं काम करतंय, जे त्यांना असं वाटतं की एका विशिष्ट लेवलवरती, एका पातळीवरती पोहोचलेल्या मुली किंवा मुलं आहेत, तर त्यांनी दिलेला. तर शेवटच्या दिवाळीनंतरच मला तो एक पुरस्कार मिळाला. तर असे जवळपास असतील एक 15-20 पुरस्कार असतील. हां, तू म्हणालीस की वयाच्या 18व्या वर्षी तू कॅन्सरग्रस्तांसाठी स्वतःचे केस दान केले होते आणि तू पूर्ण टक्कल होतं केलं. आता जर समजा आपण म्हणलं एखाद्या मुलाला जरी म्हणलं की टक्कल कर, तरी मुलं करणार नाहीत, वाईट दिसेल म्हणून. आणि मुलींचं मला असं वाटतं की मुलींचं जे सौंदर्य असतं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका आपल्या केसांची असते. आणि 18 म्हणजे दिसण्यावरती प्रचंड हे असतात. तर मग तरी सुद्धा आपण टक्कल करावं म्हणजे एवढी हिंमत तुझ्यामधून मध्ये आली कुठून, आणि ती प्रेरणा तुला नेमकी भेटली कशी? बघ, मी तुला सुरुवातीपासून सांगते, मी अवेअरनेसच्या गोष्टींमध्ये आधीपासूनच आहे, ठीक आहे, हेल्थ बाबतीत. आणि असं होतं की लहानपणी माझी एक मैत्रीण होती, नाव डिस्क्लोज नाही करत, तिला कॅन्सर झाला.
आणि तिचे केस गळाले. म्हणजे कॅन्सरमुळे केस गळत नाहीत. मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे, कॅन्सरमुळे केस गळती होत नाही. कॅन्सरला ट्रीट करणारी जी किमोथेरपी आहे त्याचा तो साईड इफेक्ट आहे, तुमच्या अंगावरचे केस गळायला लागतात. ठीक आहे. आणि ती 10 वर्ष चालते, 20 वर्ष चालते, ते स्टेजनुसार असतं, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार. तर मग माझं असं झालेलं की यार, ज्यांना मी माझ्या त्या मैत्रिणीला बघितलेलं, आम्ही तर फार लहान होतो जेव्हा आम्हाला नटण्या मुरडण्याचं वगैरे वय तर नव्हतं आमचं, अगदीच 5वी-6वीला होतो आम्ही. तर तेव्हापासून कॅन्सर ही गोष्ट माझ्या खूप डोक्यात बसलेली होती. म्हणजे काय आहे हे, काय असतं हे असं वगैरे. आणि मग नंतर ज्यांना एकदम तरुण वयामध्ये ज्यांना कॅन्सर होतो ते कसं फेस करत असतील यार. म्हणजे नटण्या मुरडण्याचं तू जसं बोललास की कुणाला, मुलाला जरी सांगितलं तरी मुलं अजिबात करणार नाही. ठीक आहे. तर मग माझं असं ठरलेलं की मी पाहिलं आणि मग मी ऑब्झर्व केलं की यार, या मुलींना मोटिवेट कसं करता येईल. कारण 18व्या वर्षी तर मी अगदीच नेमकी 12वी झालेली होती, फर्स्ट इयरला होते. आणि मी फायनान्शियली तर अर्थातच माझ्या घरच्यांवर डिपेंडेंट होते. तर मग मी फायनान्शियली तर त्यांच्यासाठी काही करू शकले नसते. मग मी काय करणार, तर अवेअरनेस. तर मग त्याच्यामधून बरेच अवेअरनेस झाले की किमोथेरपीमुळे केस गळतात, कॅन्सरमुळे नाही. त्याच्यानंतर मुलगी सुद्धा टक्कल करू शकते, किंवा एक टकली मुलगी बघून तुमच्या कशा रिॲक्शन्स येतात. ठीक आहे. हे फार वेगळं आहे ना, म्हणजे हे होतच नाही सहसा आपल्या समाजात. आणि भलेही कोणी टक्कल जर केलं, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली, पण ते रुमाल वगैरे गुंडाळून वगैरे फिरणाऱ्या मुली, ठीक आहे, आपल्याला लक्षातही येत नाही की काय झालंय. तर मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं यार, आपण डेफिनेशन बदलूयात, काही अवेअरनेस पण होईल आणि लोकांचा एक दृष्टिकोनही बदलण्यात कुठेतरी काम केलं जाईल वगैरे. मग मी कुठेतरी वाचलं की मी जसं आपण अवयवदान करू शकतो तसं तुम्ही केस दान सुद्धा करू शकता. पण त्याची एक लिमिट असते की तुम्हाला काहीतरी, मला आठवतं तेवढं तरी 40 सेंटीमीटर काहीतरी लेंथ हवी केसांची, लांबी. तर मग मी तेव्हा माझा बॉयकॉट होता, कारण त्याच्या 2 वर्षापूर्वी मी तिरुपतीला टक्कल केलेलं. हा, पण तेव्हा मी रुमाल वगैरे यूज करून फिरलेली बरं का. माझ्यात तेव्हा हिंमत नव्हती की मी अशी टकली वगैरे फिरेल, कारण ते तर धार्मिक दृष्ट्या मी ते दान केलेलं होतं. आईची अशी इच्छा होती की मी एकदा तरी सौंदर्य दान करावं म्हणून मी ते केलेलं. ठीक आहे. काही इच्छा वगैरे मागितली नव्हती, नाही तर बऱ्याच जणांना वाटेल की काहीतरी नवस वगैरे असेल, असं नव्हतं काहीच. आणि मग नंतर मग मी डिसाईड केलं की मी माझे केस वाढवेल. 11वीत असताना डिसाईड केलेलं. 3 वर्षात सुंदर केस वाढवले मी. आणि एका सरांच्या मार्फत मग मी एका चॅरिटीचा नंबर वगैरे घेतला, त्यांना सांगितलं की असं असं करायचंय. मग मी लेंथ मोजली, मग ती बरोबर काहीतरी मला असं वाटतं 52-53 सेंटीमीटर काहीतरी होती तेव्हा, खांद्याच्या खाली होते केस माझे चांगलेच. मग मी डिसाईड केलं की मी टक्कल करायचं. त्यातही अजून एक कहाणी आहे की असं झालं की मी संभाजीनगरमध्ये जेवढ्या पण पार्लरमध्ये जात होते ना, त्यांनी कधीच मुलीचं टक्कल केलेलं नव्हतं. आणि माझ्यासाठी अजून एक चॅलेंजिंग गोष्ट होती की मला असं पार्लर शोधायचं जे माझंच टक्कल करून देईल. मला कोणाचं नाही करायचंय, माझं करून घ्यायचंय. तर मग एक वेल नोन ब्रँड आहे, तिथे गेले आणि असं होतं की ST महामंडळमध्ये माझ्या आई वडील काम करणारे. आई, तेव्हा बाबा रिटायर होते. आणि 7 तारखेला पगार व्हायचा. ठीक आहे. मग 8 तारखेला मला पॉकेट मनी मिळायची. तर मग 3 तारीख होती जेव्हा मला टक्कल करायचं. तर माझ्याजवळ शेवटचे नाश्त्यापुरते 500 रुपये उरलेले होते. ठीक आहे. आणि मी म्हणलं जाऊ दे यार, आता ह्या ब्रँडेडमध्ये तर 500 रुपये किमान घेणारच यार हे. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण एकदा नाश्ता स्किप करूयात 4-5 दिवस. ठीक आहे, असं एक डोक्यात होतं. आणि मग मी गेले आणि त्यांना सांगितलं की असा असा कॉज आहे, त्याच्यामुळे मग मी ते हेअर डोनेशन करते म्हणून. तर मग ते सगळं झालं आणि मग मी तिकडे गेले, त्यांना सांगितलं आणि त्यांनी बोलले की, मी म्हणलं किती रुपये होतील, कारण 500च्या वर नको व्हायला ना. तर मग ते म्हणजे 500 रुपये होऊन गे मॅम. मी अरे बाप, बस बेस्ट एकदम. मग आम्ही गेलो, टक्कल केलं आणि मी काउंटरवर 500 रुपये द्यायला गेले. ते बोलले की नाही मॅम, आम्ही पैसे नाही घेणार, आमच्याकडून थोडासा खारीचा वाटा तुमच्या चांगल्या कामामध्ये. मग मला ते अजून भारी वाटलं की त्यांनी पैसे नाही घेतले. आणि मग नंतर मी तेवढं रिलॅक्स आयुष्यात कधीच फील नाही केलं जेवढं मी ते केस काढले, ते कुरिअर केले. आणि मग मला आयुष्यात छातीवरचं ओझं कमी झाल्यासारखं फील झालं. ठीक आहे. आणि मग नंतर मी तशीच फिरले. मग दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी रात्री मला 1:30 वाजता ABPचा फोन आलेला. त्यांनी रात्री इंटरव्ह्यू केलेला. सकाळी पहिल्या बुलेटिनला बातमी वगैरे गेली की लगेच पत्रकार वगैरे इंटरव्ह्यू करायला आलेले. तेव्हा मी पत्रकारितेचे विद्यार्थिनी होते म्हणून ती गोष्ट अजूनच व्हायरल झाली आणि बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली. मग नेक्स्ट डे ती फ्रंट पेज स्टोरी होती, दिव्य मराठीला वगैरे, सकाळला होती, लोकमतला होती. आणि मग ते सगळ्यांना समजलं. मग ते असं झालं की अवेअरनेस तर झालं, पण मी सेलिब्रिटी पण झाले लोकांमध्ये. लोक माझ्यासोबत जागोजागी मी जिथे गेले तिथे सेल्फी, मॅडम एक सेल्फी, तू किरण गीते ना, तू किरण ना, असं वगैरे ओळखायला लागले मला लोक. आणि तिथून मग टर्निंग पॉईंट माझ्या करिअरचा पण ठरला आणि अवेअरनेसचा पण ठरला की ओके,
ही किरण गीते नावाची एक पत्रकार आहे जी सोशली अवेअर आहे. मग तिचं असं एक प्रोफाईल आहे. त्याच्यामुळे मला करिअरमध्ये पण बूस्ट मिळाला. मी लोकांमध्ये पोहोचले, पण कॅन्सर लोकांमध्ये पोहोचला. विशेष म्हणजे जे माझं मेन मोटो होता तो पोहोचला. आणि ऑन द अदर साईड एक त्याची खंत आहे यार मला, म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांनाच असं वाटलं, म्हणजे माझ्या स्पेशली क्लासमेट्सना असं वाटलं की इट वॉज अ पब्लिक स्टंट, पब्लिसिटी स्टंट. पण तो नव्हता यार. म्हणजे मला त्याचं खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. मी म्हटलं यार, मी फक्त पत्रकारितेची विद्यार्थिनी होते आणि 4-5 पत्रकारांनी माझे एक छान लिहून पोस्ट टाकलेली होती आणि ती शेअर झाली, खूप थाउजंड्स शेअर झाले त्याचे. मग ते असं झालं की व्हायरल झाली आणि ते लोकांना असं वाटलं की यार इट वॉज अ पब्लिसिटी स्टंट. पण ते ठीक आहे, मी लोकांचा विचार नाही करत, ते तर पहिल्यापासूनच आहे. मग मी सोडून दिली ती गोष्ट आणि तिथून मग असं टर्निंग पॉईंट ठरला माझा. मग त्याच्यानंतर काही केस बीस वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर का वाढवली नाहीस केस? ते हलकं वाटतं म्हणून की विंचारायला खूप त्रास होतो रोज, मग ते धुवा वाळवा हे करा म्हणजे वेळ जातो. तो पण एक मुद्दा आहे. कारण हेअरचे प्रोडक्ट्स पण फार महागडे आहेत तसं पाहायला गेलं तर, जोकचं पार्ट. पण आताही महागडेच प्रोडक्ट्स यूज करावे लागतात. पण त्याला पण एक वेगळी स्टोरी आहे ॲक्च्युली जीवन. म्हणजे माझ्या बाबांना ना मी सुरुवातीपासून एक IPS म्हणून हवी होते, लाईक एक अधिकारी म्हणून हवी होते. पण मी तिकडच्या फील्डवरती कधी गेलेच नाही, वळलेच नाही. कारण माझी असं वाटलं की नाही यार, माझी कुवत नाहीये, मी नाही करू शकत. आणि UPSC इज व्हेरी टफ, डिफिकल्ट चीज. तर त्याच्यामुळे मग मी नाही करू शकणार असं माझ्या एक डोक्यात होतं. त्याच्यामुळे मी कधी तिकडे वळले नाही. पण ऑन द अदर साईड बाबांनी माझं नाव किरण बेदींवरून ठेवलं, पहिली IPS महिला. तर आणि बाबांना सुरुवातीपासूनच मी त्यांच्यासारखी हवी होते, एक बोल्ड, डॅशिंग, कोणाला घाबरणारी नाही, तसं माझं अपब्रिंगिंग झालं. आणि बाबांना अशी इच्छा होती की मी ते केसांमध्ये अजिबात गुंतू नये. बाबांनाच इच्छा होती की माझा बॉयकट असावा. आईला पण माझा बॉयकट हवा होता. इवन माझ्या भावाला सुद्धा. युजली आपल्या सोसायटीमध्ये भावांना आपल्या मुली, आपल्या बहिणी अशा लांब केसांमध्ये हव्या असतात, पण माझा भाऊ तसा नाही अजिबात. माझ्या भावाला तर मी बॉयकटमध्येच आवडले सुरुवातीपासून. उलट मी मध्यंतरी केस वाढवले तर काय ते झिंजा वाढवतीये असं करायचा तो, एकदम शी मला नाही आवडत आहे असं करायचा तो. मग त्याच्यामुळे आता घरातली तिघही खुश आहेत, मीही खुश आहे आणि मी रिलॅक्सही येते फार. केस धुवा, वाळवत बसा, त्याला ऑइलिंग करा वगैरे, ते टेन्शन नाही. आणि अजून एक त्याला एक आहे की माझी एक पर्सनॅलिटी असतं बघ, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्या आयुष्यात एक मुद्दा असतो. तर तुम्हाला जे सूट होतं, तुम्ही ज्यात कम्फर्टेबल असता. आता बरेच जण मी जीन्स आणि शर्ट घातलंय, तर बऱ्याच मुली जीन्स शर्टमध्ये कम्फर्टेबल नसतात, तर त्यांनी जीन्स शर्ट नाही घालावं. त्यांना जे कम्फर्टेबल क्लोथ वाटतात ते घालावे. जर एखाद्या मुलीला लांब केस आवडतात त्यांनी लांब केस ठेवावे, ज्यांनी छोटे आवडतात छोटे ठेवावेत. पण क्रिटिसाइज करणारे खूप लोक असतात यार मला, म्हणजे काय मुलासारखं राहतेस. जेंडर बायसनेस फार येतो यार केसांमध्ये. मग मुलांना ती टेंडन्सीच आहे आपल्या लोकांना की नाही यार, शी बॉयकटवाली मुलगी चांगली नाही दिसत, शी. आणि काही मुलं स्वतःहून अप्रिशिएट करत नाही, यू लुक गुड, इन बॉयकट यू लुक गुड. तर मग ते तसं पण आहे. पण मग ठीक आहे, कॉम्प्लिमेंट्स घ्यायच्या आणि जे कॉमेंट्स आहेत त्या बाजूला ठेवायच्या. त्याच्यामुळे मी आता तरी डिसाईड केलंय की बॉयकटच ठेवेल, मन होईल तेव्हा वाढवेल. म्हणजे लांब केसांचा आणखीन एक फायदा असतो की केसांनी जर आपल्याला गळा कापावा असं वाटला तर आपण कापू शकतो. नाही, आजूबाजूला तेवढ्या महिला आहेत ना, कोणाच तरी एक केस तुटला तर काही फरक नाही पडणार. एकंदरीत आता ज्या मुली आहेत ज्यांना समजा आता पत्रकारितेमध्ये जायचं आहे, त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे? म्हणजे जर्नलिझमसाठी डायरेक्ट ऍडमिशन मिळतं की त्याची एक्झाम असते नीट सारखी? असे असते एक्झाम असते, एंट्रन्स असते. म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी, प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी एक्झाम्स असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या कॉलेजला जाऊनच फॉर्म भरून तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. आता माहित नाही की तो नियम आहे की नाही, तो कदाचित चेंज पण झाला असेल, कारण मी 2022लाच पास आउट झाले. त्याच्यामुळे 2-3 वर्षात बरेचसे चेंजेस आले असतील. ते तुम्हाला युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करूनच कळेल. पण 12वी नंतरही तुम्ही जर्नलिझम करू शकता, तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरही करू शकता, PG नंतरही करू शकता, तुम्ही वयाच्या 50शीतही जर्नलिझम करू शकता. आणि आधी असं होतं की पत्रकारिता करण्यासाठी एक स्पेसिफिक डिग्रीची गरज नसायची. तुमच्याकडे जर बातमी लिहिण्याचा तुमचा एक स्पेसिफिक अंदाज असेल, अलंकारिक जर तुम्ही लिहू शकत असाल किंवा तुम्हाला एक सेन्स असेल, तर तुम्ही पत्रकारिता करू शकता. तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याकडे फोन अवेलेबल आहेत. आता तू जे करतोयस ते पण एक काइंड ऑफ पत्रकारिताच झाली. तर त्याच्यामुळे मग तुम्हाला असं स्पेसिफिक डिग्रीची गरज नाही, पण ते स्पेशलायझेशन असतं, तुमचा एक पोर्टफोलिओ असतो. आणि तुम्हाला जर पत्रकारिताच करायची असेल तर तुम्ही 12वी नंतर जाल. मला असं म्हणजे तुमच्यासाठी ते जास्त फायदेशीर राहील, कारण तुमचं बेसिक तिथून चांगलं होतं
12वी नंतर. आणि रोज न्यूजपेपर वाचणं एक आहे. न्यूजपेपरमध्ये बातम्या कशा असतात आणि ते तुम्हाला बोथ द अँगल्स तुम्ही जर बघितलं की तुम्ही अवेअर पण राहता, अपडेटेड राहता आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्याच्यात बूस्टही मिळतो. हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही करू शकता. पत्रकारितेत सुद्धा एक प्रिंट मीडिया असतो आणि एक इलेक्ट्रॉनिक मीडिया. तर मग प्रिंट मीडियाकडे तू कधी गेलीच नाहीस का, की त्याचं काही वेगळं असतं शिक्षणच? नाही, शिक्षण वेगळं वगैरे नसतं. शिक्षण तेच असतं. नाही. त्यांचं ऍक्च्युली मी कॉमेंट करणं मला असं वाटतं योग्य नाही ठरणार, कारण मी प्रिंटमध्ये ऍक्च्युली मी बघितलंच नाही डोकावून. जे काही होतं प्रिंटचं ते फक्त कॉलेज दरम्यान जे काही माझे प्रोजेक्ट झाले ते झाले. त्याच्यानंतर पण माझं युजली मला आधुनिक मीडियाकडे जास्त कल होता, जो की मोस्ट ऑफ द यंगस्टर्सचा आहे. मोबाईल जर्नलिझम असेल, त्याला आम्ही मोजो म्हणतो. त्याच्यानंतर हे आपलं सॅटेलाईट जर्नलिझम, सॅटेलाईट आपले जे लाईव्ह न्यूज चॅनल्स असतात त्याचं जर्नलिझम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळे मी डोकावलेच नाही प्रिंट मीडियाकडे. पण कम्पॅरेटिव्हली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रिंट मीडियामध्ये फार जास्त कस लागतो. तुम्हाला खूप एक्सपिरियन्स असायला हवं, तुम्हाला तो अँगल असायलाच हवा, तेव्हाच तुम्ही प्रिंट मीडियामध्ये जाऊ शकता. आणि असं नाही आहे की प्रिंट मीडियाचं भविष्य नाही, डेफिनेटली आहे. बरेच लोक असं म्हणतात की नाही आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालंय, पण तुम्ही प्रिंट मीडियामध्ये सुद्धा तुमचं करिअर घडवू शकता. कारण आता उलट मी जर आजूबाजूला आपण ऑब्झर्व केलं तर बरेच जण पुस्तकांमध्ये रुची फार वाढतीये लोकांची. न्यूजपेपरमध्ये हार्ड कॉपीज ज्या आहेत त्याच्यामध्ये फार रुची वाढते लोकांची. त्याच्यामुळे प्रिंटमध्ये सुद्धा खूप चांगलं करिअर घडू शकतं. आता तू ज्या समजा न्यूज चॅनलला अँकर म्हणून होतीस, तर जेव्हा तू बातम्या द्यायचीस मग घरातले लोक मग तेच न्यूज चॅनल बघायचे की दुसरं पण स्किप करायचे कधी कधी? काय रे रोजच येते? नाही असं नाही, कारण जिंतूर ते मुंबई 550 किलोमीटरचा डिस्टन्स असल्यामुळे वर्षातून 2 ते 3 वेळाच येणं व्हायचं घरी. त्याच्यामुळे मग मला माझं चॅनल बघितलं जायचं फक्त माझ्या अँकरिंगच्या टायमिंगला. अच्छा. नंतर मग ते स्विच व्हायचं. आणि असं काही नाहीये, काही रेस्ट्रिक्शन्स नव्हते त्यांच्या बघण्यासाठी. मी लोकशाहीला होते, मुंबईत तर डिजिटल प्लॅटफॉर्म होतं, त्याच्यामुळे ते मोबाईलवरती ते तर एनी टाइम दे कुड वॉच. पण NDTV मराठीचं असेल तर NDTV सुरुवातीला ना फक्त स्काय, ते काय टाटा स्कायवरती होतं अवेलेबल आणि मोजक्या काही चॅनल्सवरती अवेलेबल होतं. त्याच्यामुळे आई बाबाच्या रूममध्ये डिश TV होतं आणि दादाच्या रूममध्ये टाटा प्ले होतं. त्याच्यामुळे मग ते खालून वर यायचे वरच्या रूममध्ये आणि मग माझं अँकरिंग बघायचे मॉर्निंग शिफ्टला असताना. कारण रात्री मग बऱ्याच वेळा 9-10 वाजता असायचं तर ते बघू शकत नव्हते, मग ते फोनवरती बघायचे लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन. पण मग असं होतं की नाही, माझ्या घरामध्ये सगळ्या चॅनल बघण्याचं म्हणजे परमिशन होती, माझी परमिशन म्हणण्यापेक्षा ते बघायचे. आणि जे नातेवाईक आहेत तर नातेवाईक म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या घरचे जे आहेत त्यांना तर आपली मुलगी समजा इतक्या न्यूज चॅनलवरती जाऊन बातम्या देत आहे म्हटल्यावर त्यांना अभिमान वाटणारच. पण नातेवाईकांची काय असायची रिॲक्शन? म्हणजे नातेवाईक कसे आहेत तुमचे एकंदरीत? आमचे नातेवाईक कसे आहेत म्हणजे मिक्स्ड नातेवाईक आहेत. म्हणजे तसा माझा कसा संबंध येत नाही, कारण मी 10 वर्ष झालं ना जेवण मी बाहेर राहते. घरच्यांचाच संबंध येतो, तसा माझा मावस बहीण भावांचा किंवा इकडे वडिलांची पॅटर्नल फॅमिली असेल त्यांचा. तर त्यांना ऍक्च्युली ना धक्का बसलेला लोकशाहीला मी गेले तेव्हा. कारण मेडिकल करते प्रिपरेशन करते म्हणत मी डायरेक्ट गायब झाले ना 4 वर्षांसाठी. 1 वर्षाचा ड्रॉप 12वी नंतर आणि 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे, 4 वर्ष मी डायरेक्टली गायब होते. ठीक आहे. मी त्यांना माहीतच नव्हतं की मी काय करते एक्झॅक्टली, आणि मी त्यांना भेटले पण नव्हते तेव्हा त्या दरम्यान. तर त्याच्यानंतर मी अचानक जेव्हा टीव्हीवर दिसले तेव्हा एकदम असा, तो मला माहित नाही तो सुखद धक्का होता की एकदम असा धक्का होता ऍक्च्युली, की बापरे ही इथं कसं काय पोहोचली असं काइंड ऑफ. पण हा अर्थात अप्रूप होतं त्यांना, ते फोन वगैरे करायचे किंवा मेसेज करायचे की यार आम्ही तुला पाहिलं. आणि इंस्टाग्रामवरती पण बरेच मला मेसेज करायचे की यार व्हेरी प्राऊड ऑफ यू दीदी. म्हणजे बेसिकली माझ्या समाजातून आपलाच म्हणता येईल, आपल्या समाजातून वंजारी जी ही जात आहे, तर त्यांना असं होतं की एकतर मेन स्ट्रीममध्ये फार कमी लोक आहेत या जातीतून, आणि त्यातले त्यात मग ते बीडचे असतील, नाशिकचे असतील, पुण्यात मायग्रेट झालेले असतील किंवा इकडे विदर्भातले वगैरे असतील, मराठवाड्यातले असतील, तर ते मला स्वतःहून कनेक्ट व्हायचे, म्हणजे मला फोन करायचे. आणि आपली जात थोडीशी छोटी असल्यामुळे असं व्हायचं की
कोणा कोणा थ्रू तरी ओळख निघायची माझी, कारण ते हेअर डोनेशनची गोष्ट झालेली, त्याच्यामुळे मी बऱ्याच लोकांच्या संपर्कात होते. मग मला ते फोन करायचे की ताई आम्ही तुला बघितलं, ताई आम्ही तुम्हाला बघितलं, खूप भारी वाटलं, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, मग आम्ही पण अशी आमची मुलगी घडवू तुमच्यासारखी वगैरे असं वाटायचं. मग ते भारी वाटायचं अर्थातच, त्यांचे रिएक्शन्स असे चांगले असायचे. इथे मध्यंतरी थोडेसे बॅनर्स वगैरे पण लागले होते जिंतूरमध्ये. बॅनर बघून तर मग मस्त वाटलं असेल तुला. हो, भारी वाटायचं. अच्छा अच्छा. आणि लोकशाही या न्यूज चॅनल वरती तू मला म्हणजे तुझ्या थ्रू तिथे माझा जो काही पहिला डिजिटल म्हणजे टीव्हीवर प्रथमतः लोकशाही थ्रू आलो होतो, त्याच्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि लवकरात लवकर एखाद्या आणखी चांगल्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या न्यूज चॅनल वरती जा आणि तिथे सुद्धा मला बोलव, मी येईल. आणि तुटकी फुटकी का होईना मी तिथे इंग्लिश हाणेल. इंग्लिश कशी आहे तुझी? बऱ्यापैकी चांगली आहे, चांगली म्हणता येईल. चांगली बेस्ट नाहीये, पण तू ती बेटर आहे. इंग्लिश जी आहे तर ती स्वतःहून इम्प्रूव्ह केलीस का शिक्षण म्हणजे शिकत शिकतच ती इम्प्रूव्ह झाली तुझी? कारण आता मी इंजिनिअरिंग केली आहे. आता इंजिनिअरिंग आमचा प्रत्येक सब्जेक्ट इंग्रजीतूनच होता, पण तरी सुद्धा आमची जर इंजिनिअरिंग केली तर बोंबा. तर मग ती इंग्लिश तू नेमकी, कारण इंग्लिशच्या बाबतीत बऱ्याच जणांचा फोबिया असतो, घाबरतात लोक की इंग्लिश मग आता कसं. तर मग तू स्वतःची इंग्लिश ही जी काही भाषा आहे ती डेव्हलप कशी केलीस? गुड क्वेश्चन. ऍक्च्युली काय झालं, मी जर्नलिझम मध्ये ऍडमिशन घेताना माझ्यासमोर 2 ऑप्शन होते, एक मास कम्युनिकेशन जर्नलिझम आणि इंटरनॅशनल जर्नलिझम. ते इंटरनॅशनल जर्नलिझम म्हणजे फार फॅसिनेटिंग, तुला पण वाटलं असेल इंटरनॅशनल जर्नलिझम असं. आणि MGM मध्ये बाहेर देशातले वगैरे टीचर्स वगैरे आहेत, अजूनही आहेत. तर तेव्हा आम्हाला सिरियाचे 2 जण होते आणि आफ्रिकेचे एक टीचर होते, जोशवा नावाचे. तर असं झालेलं की मी म्हणलं यार माझे इंग्लिशचे तर लय वांदे आहेत राव, 12वी पर्यंत. ठीक आहे, म्हणजे लय वांदे म्हणजे बेसिक सेंटेन्स फॉर्मेशन सुद्धा मला जमायचं नाही रे. आणि मग मी म्हणलं नाही यार किरण, माझं असं आहे ना की मी प्रवाहासोबत जात नाही, प्रवाह विरोधात जाणार. प्रवाह विरोधात जाणारा एखादा इसम दिसला ना तर ते मीच असणार, असं होतं ते. दुरूनही. तर मग असं होतं की नाही, मराठी नाही करायचं आपल्याला. म्हणजे मराठीचा तिरस्कार अजिबात नव्हता, उलट मराठी तर भाई आपली बोलीभाषा आहे, आपली त्याचा अभिमान आहे. पण माझं असं होतं की नाही यार, आपल्याला नॉर्मली मराठी चॅनलला जरी जायचंय, मराठीत शिकत जरी असो तरी मेल तर मला इंग्लिशमध्येच करायचा आहे. मग तो असं होतं की नाही यार, मला मराठी तरी येतं पण इंग्लिश मला शिकायचंय. आणि मी जोपर्यंत पाण्यात उडी नाही मारणार तोपर्यंत मला पोहणं येणार नाही. मी मातीवरती बसल्या बसल्या तर पोहणं शिकू शकत नाही ना, की फक्त हालचाली करून हातापायाच्या, नाही, शक्यच नाहीये. तर मग मी भाई इंटरनॅशनल जर्नलिझमला मला ऍडमिशन घ्यायचं फक्त इंग्लिशसाठी. ठीक आहे, आणि ते फार फॅसिनेटिंग वाटलेलं मला. आणि मग मी ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर तिथले सिरियाचे सर होते, फिराज सुवेद म्हणून. तर मग मी त्यांना एकदम असं मोडक्या भाषेत मी सरांना म्हणलं, सर मी तुला सांगते ऍक्टिंग करून, मला एक्झॅक्टली नाही जमणार आता. सर माय इंग्लिश इज बॅड असं वगैरे. मग येस ओके, त्यांचं रिॲक्शन ओके हेल्प मी असं. त्यांनी लिटरली बालवाडीतल्या लेकरासारखं त्यांनी मला इंग्लिश शिकवलं. ठीक आहे किरण, स्टँड अप, make any kind of presentation and just talk to us in English only. मग एकदम असं डेअरिंग. मग मी हॅड, हॅव, हॅज वगैरे याचे वांदे, हॅव बीनचे वांदे, हॅव सीनचे वांदे, सगळे वांदे मोडके तोडकी इंग्लिश बोलून मी प्रेझेंटेशन करायचे. आणि मग फर्स्ट सेमिस्टर मला असं वाटायचं नाही भाई माझं बॅक लागणार आहे आता. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मग तो नाही लागला बॅक. आणि मी तसं टॉपर आमचा 72-73 वरती होती मुलगी आणि मला 67 समथिंग काहीतरी पर्सेंटेज होते तेव्हा. चांगलेच होते कम्पॅरेटिव्हली, कारण बरेच जण 48-50 वरती पण होते. मग मला असं वाटलं मग तिथे बूस्ट मिळाला मला, नाही किरण यू कॅन डू दॅट. ठीक आहे. मग नंतर मग मी वाचायला सुरुवात केली. मग माझ्यासोबत बरेच कॉन्व्हेंटच्या मुली होत्या. मग कोमल नावाची होती, सिद्धी नावाची होती, मग बरेच जण होते तसे. मग त्यांना मग मी विचारायचे की यार इसको कैसे करूँ यार मैं, ते हिंदी भाषिक होते, इसको कैसे करूँ यार मैं, इसका सेंटेंस फॉर्मेशन कैसा चाहिए, ये आर्टिकल में कैसे शुरुआत करूँ, इसका एंड कैसे करूँ वगैरे. मग मला सांगायचं. अश्लेष नावाचा एक सिनियर होता, तो मला इंग्लिशमध्ये हेल्प करायचा. आणि इंग्लिश तू ग्रॅमॅटिकली जर बघायला गेलास तर तुला नाही जमणार, तुझं अख्खं आयुष्य जाईल तुला इंग्लिश नाही जमणार. पण तुझ्या सराउंडिंग मध्ये जर लोक असतील ना तर तुझं इंग्लिश येस जास्त सोपं आहे.
ते डे बाय डे तू ना स्लँग्स शिकशील, तुला सेंटेन्स फॉर्मेशन कळेल, किंवा समोरचा माणूस बऱ्याच वेळा आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय होतो मराठी मीडियमचा, की समोरचा माणूस काय बोलतंय हे कळतंय पण आपल्याला बोलता येत नाही. कारण मग मला ते फिराज सर असं बोलले होते की किरण, यू नो द मेन प्रॉब्लेम वेअर इट लाईज, you people think in your language and then convert English into English. Okay, you think it in Marathi and then you convert it into English. Don't think it in Marathi. Marathi is a complete different language and English is a complete different language. Think in English only and then try to talk in English. मग ते माझ्या डोक्यात बसलं आणि म्हणले यार, हा यार आजूबाजूला बघ आपण मराठीतच विचार करतो आणि एक एक शब्द कन्वर्ट करतो. ठीक आहे, मग शब्दाचं काय वर्ड, मग जेवणाचं काय डिनर किंवा लंच किंवा ब्रेकफास्ट, मग झालं का डन वगैरे आपल्याला बेसिक माहिती असतं, पण आपण इंग्लिशमध्ये विचारच नाही करत. मग मी इंग्लिश मूवीज बघायला लागले, सिरीज बघायला लागले, मग त्यांचे स्लँग शिकले. बऱ्याच वेळा कळायचं नाही, पण मग ते सबटायटल्स बघून बघून मग सेंटेन्स फॉर्मेशन करून मग हळूहळू लोकशाहीमध्ये तसं इंग्लिशचा काही संबंध नाही आला. पण आज तक मराठी मुंबई तकमध्ये मी जेव्हा काम केलं तेव्हा इंडिया टुडे हा ग्रुप आहे आज तकचा, तर इंडिया टुडे, बिझनेस टुडे ह्या लोकांसोबत ना बोलताना इंग्लिशमध्ये बोलायचं ट्राय करायचे मी. ठीक आहे, मग तिथे थोडीशी इम्प्रूव्ह झाली. मग NDTVमध्ये आणखीनच इम्प्रूव्ह झाली. मग पुस्तकं वगैरे वाचून आणखीनच इम्प्रूव्ह झाली. अशी माझी इंग्रजी बेटर झाली. बेस्ट नाही म्हणता येणार, पण बेटर झाली. विदेशातले सर होते म्हणून ते जरा जास्त सोपं गेलं. आपले जर असते नो ऑफेन्स, नो ऑफेन्स, अवघड गेलं असतं. घरी येऊन मारतील आपल्याला. तू कविता वगैरे करण्याचा छंद आहे का तुला? नाही, अजिबातच नाही. गाणं म्हणण्याचा? अजिबातच नाही. डान्स करण्याचा कसं काय आला? ते डान्स करताना गाणं म्हणत नाहीस तू? लिपसिंग कर फक्त लिपसिंग, बाथरूम सिंगर. पण असला कुठला एखादा डान्स परफॉर्मन्स की म्हणजे जिथे बऱ्यापैकी प्रेक्षक पण होते आणि लोकांनी कौतुक केलं किंवा छान नसली पोरगी? तसं तर मी एकही कॉम्पिटिशन सोडलेलं नाही. पहिलीपासून 10वीला अलाउड नव्हता मला जवाहर शाळेत. पहिलीपासून ते 9वी पर्यंत मी प्रत्येक गॅदरिंगमध्ये किमान 2 तरी गाणी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर कॉलेजला पण मी फ्रेशर्सच्या टाइमला बाय द वे मी मिस फ्रेशर्स होते तेव्हा पण मी डान्स केलेला. मला वाटतं सेंड ऑफच्या वेळेस पण मी डान्स केला, मध्यंतरी गॅदरिंग्स व्हायच्या तेव्हा पण मी डान्स केला. पण डान्स करण्याचा मी एकही चान्स नाही सोडलेला. शेवटचं मला असं वाटतं मी मुंबई तकच्या वेळेस दिवाळीच्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी डान्स कॉम्पिटिशन अरेंज केलं होतं, तिथे पण मी फर्स्ट प्राइज मारलेलं. त्याच्यामुळे मग आणि कराटे सारखे मला गोल्ड मेडल्स डान्स कॉम्पिटिशन्समध्ये पण बरेच आहेत. सो वसमतला पण अटेंड केलेलं आहे मी, हैदराबादमध्ये पण अटेंड केलेलं, मुंबईतही केलेलं, इथे संभाजीनगरला पण केलेलं. अच्छा, बरेच तसे अटेंड केले. मग आम्हाला जर समजा तुझा एखादा डान्स बघायचा असेल तर कुठे बघावं? व्हॉट्सअपला पाठवेल मी, इथे नको करायला सांगू. नाही, पब्लिक युट्यूबला वगैरे असा एखादा डान्स? नाही, युट्यूबला नाहीये. नाही यार, नाही, फेसबुकला पण नाहीये. टाकायचा की एखादा व्हिडिओ? हा यार, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लहानपणापासून तू डान्स करते आणि एकही व्हिडिओ नाही डान्स? व्हिडिओज आहेत, मी कधी अपलोड नाही केले. हा, मग टाकायचे म्हणजे क्लाउडला जर समजा असतील इंटरनेट बेस, म्हणजे किरण गीते डान्स असं जर समजा मी गुगलवर सर्च केलं तर ते आलं पाहिजे. छान असते बघ, किरण गीते अँकर म्हणून येईल, किरण गीते हेअर डोनर म्हणून येईल, पण किरण गीते डान्सर म्हणून नाही येणार. कारण मुलं हल्ली काय सर्च करतील इंटरनेटवर काय सांगता येत नाही, काही सांगू शकत नाही. तुझ्यासारखं पण डोकं चालू शकतं नाही. बरंच. आता तर मी आमचे मॅक्झिमम कंटेंट विनोदी असतो, त्यामुळे मला एक आता डान्स आणि तू अँकर पण आहेस, तर अँकर हे डान्स करता करता अँकरिंग करेल तर ते कसं वाटेल, हा सुद्धा एक विचित्र विचार माझ्या मनात येऊन गेला. नाही, ते तूच करू शकतोस, नो डाऊट आहे. तर ते लोकांनाही बघायला थोडंसं वाटेल, अरे ज्यांना बातम्यामध्ये इंटरेस्ट नसेल ते कदाचित डान्स मध्ये इंटरेस्ट घेतील. आणि ऍट द सेम टाइम डबल फायदा, ऍट द सेम टाइम त्यांना अपडेट्स पण मिळतील नाही का, की काय होते म्हणून. गुड आयडिया यार, तुझ्यासारखं डोकं का चालत नाही माझं. तुझं जिथं चालतंय तिथं तू आणखीन जास्त चालव, जेणेकरून जास्त फायदा होईल तुला. बाकी तुझं वय काय आहे सध्या? मुलींचं तसं वय विचारू नये असं म्हणतात. बाबा, चुकीचा प्रश्न विचारलास तू. सांगायचं असेल तर लोक. नाही, काय हरकत नाही. आता किती तारीख आहे? 27 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ शूट होतोय, इयर एंड. पण माहित नाही आता जीवन कधी अपलोड करेल. पण आताच 6 दिवसांपूर्वी माझा बर्थडे झाला, सिल्वर जुबली झाली माझी. तर 25 वर्ष कंप्लीट झालेत अशा पद्धतीनं, आणि 26वा सुरू झाले. कोणाला नाते बिते स्थळ बिळ पाठवायचे असतील तर ओपन बाय द वे. मुलं चांगली पाहिजे. काय अपेक्षा काय आहेत त्या विचारायच्या?
म्हणजे मुलगा स्वभावाने चांगला असावा, मुलगा स्वभावाने चांगला असावा हे तर मान्य आहे, पण आणखीन काय अपेक्षा आहेत? म्हणजे मुंबईमध्ये राहतं घर असावं, गाडी असावी, बंगला असावा, असं काय? नाही, मुंबई तर मी आता मुंबईत नाहीये ना, त्याच्यामुळे मुंबईतच असेल असं काही कंपल्शन नाहीये. बापरे, राहतं घर, गाडी बिडी, तू फार ट्रेंडिंग विषय विचारलास ना, असं म्हणजे फेमिनिझमचा वगैरे. म्हणजे बऱ्याच मित्रांची लग्न बाकी आहेत, ओके, तर त्यांना मग ते असतात अपेक्षा की राहतं घर असावं, गाडी असावी, इतकं पॅकेज असावं, उंच पुरा असावं, असं काय? तर उंच तर असायला पाहिजे भाई, उंची तर असायलाच पाहिजे. किती साधारण? 6 पण चालेल, काही पण. मिनिमम 6 का? नाही, मिनिमम नाही, मिनिमम 5-9 चालेल, 5-8 पण ऍडजस्टेबल आहे. जास्त उंच पण नको. हा, 6च्या वर नको, 6 इट्स मॅक्सिमम हाईट, आणि 6च्या आत मग 5-8 वगैरे असायला पाहिजे. 5-8च्या मध्ये, 5-8 ते 6. हा, सॅलरी तर चांगलीच असायला पाहिजे ना, कारण मी पण हो, जेवढी जास्त तेवढी चांगलीच. तुझ्यापेक्षा कमी सॅलरी वाला जर एखादा भेटला तर तू मला धर्मसंकटात का टाकतोय? म्हणजे मग तिथं हे नाही व्हायला पाहिजे, अरे मी जास्त कमवते तुझ्यापेक्षा. समजा कमवणारा भेटलाच नाही तर मग करशील का लग्न? नाही, तो येणारच नाही माझ्याकडे. समजा तो आला आणि तो स्वभाव चांगला आहे, घरचे चांगले, पण तो बोले अगं सध्या नोकरी नाहीये मला, तर मग नको यार, अशा मुलांनी प्लीज, मी आय एम व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, अशा मुलांनी मला विचारू नये प्लीज. मग त्याने जर घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली तर? नाही, नको, तशी अपेक्षा नाहीये. नाही, नको. मग तुला मस्क्युलाइनच पाहिजे, अल्फा मेल? नॉट अल्फा मॅन, पण ठीक आहे. म्हणजे आता अपेक्षा असं काही मी ठरलेलं नाही. मी म्हणलं ना, माझी लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस, जसं येईल तसं चांगलंच आहे. हां, पण त्याचं एक मला करिअर ओरिएंट, म्हणजे मी बेसिकली ना सॅपिओ सेक्शुअल आहे, अ वुमन हू गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स इंटेलिजन्स. जो एखाद्या स्पेसिफिक, असं नाही की तो लिखाणात किंवा बिझनेस किंवा नोकरी किंवा एखाद्या प्रत्येक असं स्पेसिफिक गोष्टीत टॅलेंटेड असायला पाहिजे. ती कोणतीही गोष्ट टॅलेंटेड असू दे, ते स्वयंपाकामध्ये पण का टॅलेंटेड असे ना, पण ती मला गोष्ट अट्रॅक्ट करेल त्याच्याकडे. सो त्याच्यामुळे असं एक करिअर ओरिएंटेड किंवा वर्क ओरिएंटेड असायला पाहिजे. असं मंद नको यार, असं घरात बसून वगैरे आयतं खाणारा वगैरे नको. आणि त्यातले त्यात असा काय म्हणतात ते, कारण मीच तशी नाही आहे मुळात, मला तसा पार्टनर मला आवडणार पण नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तो फार असा पॅट्रिआर्कल नको यार, म्हणजे घरात बस नाही, घरात बस म्हणण्यापेक्षा पॅट्रिआर्कल, म्हणजे माझ्या घरामध्ये ना, मी जन्मल्यापासून असं जेंडर रोल मी पाहिलेला नाहीये. म्हणजे ॲट द सेम टाइम आई कमवती पाहिलेली आहे, बाबा पण कमवते पाहिलेले आहेत, आणि दोघं एका घरात राहतात, दोघांचंही घर आहे, तर दोघांनी पण इक्वली कामं करताना पण पाहिलेलं आहे मी. ठीक आहे, बऱ्याच वेळा लोकांना घरातल्या पुरुषांनी काम करणं, झाडून वगैरे काढणं फार लाजिरवाणी गोष्ट वाटते, पण ती मला फार, माझ्यासाठी ती अजिबात लाजिरवाणी गोष्ट नाही. दोघं कमवत आहेत तर दोघांनी पण घर, हाऊस चोर्स करणं इम्पॉर्टंट आहे असं वाटतं मला. आणि इक्वल रिस्पेक्ट असायला पाहिजे. फक्त मुलगी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन नको. म्हणजे मला ते फार, मला माझं मन दुखेल त्याने. म्हणजे मी रिॲक्ट नाही करणार किंवा मी त्याला शिव्या नाही घालणार, भांडणार नाही, पण मला ते दुखेल. म्हणजे मला मी फार सेन्सिटिव्ह आहे, मला अशा स्पेसिफिक गोष्टींनी ना फार दुःख होतं. मग त्यातल्या त्यात मला मुलगी म्हणून बघणाऱ्यांकडे किंवा मुलगी अशीच असायला पाहिजे असं बोलणाऱ्यांकडे मग मला फार वाईट वाटतं. मला दुःख होतं त्याचं, लिटरली. मला राग येत नाही, पण दुःख होतं, क्यू पण येते समोरच्याची, असं होतं. त्याच्यामुळे तो पॅट्रिआर्कल सोसायटीमध्ये वाढलेला नसावा. आणि फार अशी BMW चे वगैरे तर स्वप्न नाही आहेत, तो आपण मिळून करूयात. पण एखादी 4 चाकी असली बरं राहते. नाही, ती मिळून 4 चाकी घ्यायला काय मोठी गोष्ट नाही लागत मला असं वाटतं. म्हणजे असेल तरच मी लग्न करेल असं नाहीये काही. त्या समजा नंतर मटेरियलिस्टिक गोष्टी, त्या मटेरियलिस्टिक, त्या सेकंडरी झाल्या ना, ऑफकोर्स सेकंडरी झाल्या त्यांनी. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना पत्रकारितेतल्या महिला आवडत नाहीत. आणि मी असं ऑब्झर्व केलं माझ्या आजूबाजूला की बॉयकटवाल्या मुलींपासून पण बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतो यार. म्हणजे आय डोंट नो, पण 10 पैकी 6-7 मुलांना, म्हणजे ते असं टिपिकल माइंडसेट असलेले, त्यांचं चुकीचं नाही आहे, पण ते मग माझ्यासाठी असं वाटतं की ओके ठीक आहे, असू शकतो तो दृष्टिकोन, आय रिस्पेक्ट दॅट, पण माझं त्याच्यावरून इन्सल्ट तुम्ही करू नका. म्हणजे मी जसं तुमचा मत रिस्पेक्ट करते ना, तसं मग माझं राहणीमान पण तुम्ही रिस्पेक्ट करायला पाहिजे की ओके ठीक आहे, कारण केसांना सांभाळणं माझं काम आहे. बरोबर.
भलेही तुला मी दिसायला आवडेल लांब केसांमध्ये, पण त्याला मेंटेन करणं हे रोजचे जे दैनंदिन जीवनातून ते जे चॅलेंजेस आहेत ते मला फेस करायचे आहेत. मग मला माझा कम्फर्ट झोन त्याला समजला पाहिजे, तसाच मला पण त्याचा कम्फर्ट झोन. म्हणजे माझ्या हस्बंडला जर त्यांना लांब केस जर हवे असतील तर मला ऑब्जेक्शन नसेल ना कधीच. माझे 2-3 मित्र आहेत जे अगदीच बुचडा वगैरे पाडून फिरतात. आता मराठवाडी शब्द आहे बरं का बुचडा. तर बुचडा वगैरे पाडून फिरतात, तर त्याच्यामुळे मला त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. उलट मला ते फार फॅसिनेटिंग वाटतं की अरे वा, ओके नाईस. म्हणजे जी गोष्ट मुलीला समजत नाही ती तू करून दाखवतोयस, असं होतं मला ते बऱ्याच वेळा. बुचडा पाडण्याची खरं तर माझी पण खूप इच्छा आहे, पण केस गळतीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुला म्हणणार होते पण मी म्हणलं जखमीवर मीठ नको सोडायला. जे आहे ते आहे. आता केस गळतात याच्यावरती जर काही झालं ना, देखणी बायको भेटली की तुला, बस की आता कोणाला दाखवायचंय. तरी सुद्धा आम्हाला जर केस आता वाढवायचे असतील तर दाट असं जर समजा असेल तर काही आहे का तुझ्याकडे उपाय? नाही बाबा, आदिवासी हेअर ऑइल सोडून काय आहे का उपाय? आदिवासी हेअर ऑइल तर मी वापरलं नाही. टचवूड माझे केस तसे बऱ्यापैकी आहेत, चांगले आहेत, सिल्की पण आहेत. कॅरेटिन बिरेटिन करण्यामध्ये माझे पैसे वाया जात नाहीत. हा, हे मुलांसाठी पण जे मला लग्नाच्या दृष्टिकोनाने बघत असाल तर ते तुमच्या खिशाला कात्री नाही लागणार बरं का. हा, इथे परत म्हणतील की तू कमवते मग दुसऱ्या नवऱ्याच्या खिशाकडे कशाला बघते. नाही, माझा पगार सेव्हिंग मध्ये जाणार, मी तुझाच खिसा कापणार, असं आहे ते. अच्छा अच्छा. बाकी आता नवीन वर्ष सुरू होत आहे, प्रत्येकाचे नवीन वर्षाचे संकल्प असतात. तुझा काय संकल्प आहे नवीन वर्षाचा? काय करायचं? जे इतरांचे संकल्प असतात ते लोक फक्त 15 दिवस करतात की मला डाएट कॉन्शियस व्हायचंय, मला हेल्थकडे लक्ष द्यायचंय. ते 15 दिवसांचं असतं, नंतर चोचले, नंतर दारू बियर वगैरे प्यायला लागतात. पण माझं नाही रिझोल्युशन काय. म्हणजे मला असं वाटतं की जे रिझोल्युशन असायला पाहिजे ते ऑलरेडी मी 5-6 वर्षापासून करतेय. हा, आणि फक्त एक गोष्ट मी इंटरव्ह्यू मध्ये रिव्हील नाही करणार, जी गोष्ट सुरू आहे. तर पुढच्या इंटरव्ह्यू साठी ते आपण ठेवूयात पेंडिंग. हा, ते मग संलग्न करूयात आपण रील वगैरे मेन्शन करून की 2 वर्षापूर्वी किरण गीते असं बोलली होती की ते आज तिने करून दाखवलं वगैरे, अशा काइंड ऑफ ठेवूयात आपण. मग त्याच्यासाठी मी फक्त एक सातत्य ठेवेल त्या गोष्टीमध्ये. तो एकमेव रिझोल्युशन असेल. आणि हा, मी फार चिडचिडी आहे ऍक्च्युली. मला फक्त माझा रागावर कंट्रोल करायचा. म्हणजे माझा राग असा जातो आणि असा येतो खाली, पण तो असा जाणारा पण मला थोडासा हळूहळू गेला तर बरं होईल, असं त्याच्यावरती कंट्रोल करायचं. होईल हळूहळू. आयुष्यात असं एखादं पुस्तक की जे लक्षात आहे आणि बरंच चेंज झालाय ते वाचून, किंवा आवडीचं पुस्तक आहे की नाही, परत परत ते तुला वाचावं असं वाटतं? तसं रिसेंटलीच सांगेल मी. तसे बरेच पुस्तकं वाचलेत, पण रिसेंट आता मी एक पुस्तक संपवलं. रिसेंट म्हणजे त्याला झाले 1-1.5 महिना झाला असेल. मॅडम कमिशनर नावाचं पुस्तक आहे. अच्छा. मीरा बोरवणकरांचं. तर ते पुस्तक मला फार फॅसिनेटिंग वाटतं, मॅडम कमिशनर. हो. आणि मराठी मधलं कुठलं पुस्तक वाचलेलं आहे? आवडीचं पुस्तक कोणतं जर असेल? मी दया पवारांचं बलूतं वाचलं. अच्छा. ते फार मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग वाटतं मला. मृत्युंजय वाचलं. ती तर कादंबरी आहे. हा, ती तर आधीपासून सुद्धा तू सांगू शकते. आता मृत्युंजय ययाती ह्या तर समजा बेसिक आहे, प्रत्येक वाचक फॅन जो असतो तो वाचतो, तिथनं स्टार्ट करतो ऍक्च्युअली. नाही, माझी तिथनं सुरुवात नाही झाली. माझी सुरुवात द अल्केमिस्टनी झाली, इंग्लिश पुस्तकांनी झाली ऍक्च्युली. कारण मी म्हणलं ना, मला ते इंग्लिशचं फॅड होतं वगैरे, मला ते वाचायचं होतं. भलेही तेव्हा ते समजलं नाही, 2-3 वेळा वाचून झाल्यानंतर मला ते कळलं. पण हा, बलूतं एक होतं. त्याच्यानंतर अल्केमिस्टची सुरुवात झाली, अल्केमिस्टनी सुरुवात झाली. आणि मृत्युंजयचा विषय जर झाला मृत्युंजयचा, तर मृत्युंजय एक माहिती पुस्तक म्हणून पण वाचलं मी. आणि असं नको व्हायला की आपल्याला माहितीच नाहीये काही वगैरे. आणि दुसऱ्या अँगलनी मृत्युंजयमध्ये जे लिखाण आहे ना, ते कोणी म्हणतं इमॅजिनरी आहे, कोणी म्हणतं सत्य घटनेवर आधारित आहे. पण तो कॉन्ट्रोवर्शियल पार्ट बाजूला ठेवला तर ते लिखाण खूप सुंदर आहे यार. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना ते खूप अलंकारिक दृष्टिकोनाने वर्णन केलेलं आहे. इट्स व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे कर्णाचं असेल, वृषालीचं असेल, कुंतीचं असेल, पांडवांबद्दल असेल, तर ते खूप सुंदर त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यामुळे ते मग मला त्या दृष्टिकोनाने मी त्या पुस्तकाच्या प्रेमात होते. लिटरली वर्षभर तरी त्या मृत्युंजयच्या मी प्रेमात होते. हो. तू असा काही विचार करतेस पुस्तक लिहायचं आहे ना मला पण? माझा समजा तुझं आत्मचरित्र लिहायचं असेल तर 10-12 वर्षानंतर सांग, को ऑथर म्हणून समजा. नाही, 10-12 वर्ष नाही, मला तर वयाच्या 30 मध्ये करायचं ऍक्च्युली. ते तोपर्यंत जास्त असतील ना तुझ्या अचिव्हमेंट्स? हो, 30 मध्ये पण आपण एक जेवढ्या अचिव्हमेंट आहेत त्याच्यावरती एक आपण. येस तेच तर करायचंय मला. म्हणजे माझं असं ठरलंय, म्हणजे मी फक्त मोजक्या जणांनाच हे रिव्हील केलं होतं. पण आता मी इंटरव्ह्यू मध्ये रिव्हील झालंच आहे तर ठीक आहे. पण वयाच्या 30 पर्यंतच माझ्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत आयुष्यात. म्हणजे आता 25 पर्यंतच, 30 पर्यंत तर अजून घडतील.
तर मग ते आम्हाला लिहून एक छानसं पुस्तक लिहायचं. आणि स्पेशली तिशीतच का, कारण माझ्या आजूबाजूला जे तरुण मंडळी आहेत ना, त्यांच्यापर्यंत माझी फॅमिली पोहोचली पाहिजे. मेन गोष्ट, माझ्या अचिव्हमेंट्स बाजूला असतील, त्या सेकंडरी असतील, पण माझ्या अचिव्हमेंट्सला पोहोचवण्यासाठी जी शिडी मला आयुष्यात मिळाली माझ्या आई आणि बाबांची, त्या शिडीबद्दल मला जास्त लिहायचं आहे. माझ्या आईचं कसं लाईफ राहिलं होतं, बाबांचं कसं लाईफ राहिलं, माझी फॅमिली कशी आहे, मी कोणत्या फॅमिलीमधून वाढलेली आहे. तर ते मला असं वाटतं की ठीक आहे, लोकांना कदाचित मी तोपर्यंत फेमस असेल नसेल, आय डोंट नो, पण जेवढे लोक माझ्या जवळचे आहेत, 100 लोक जरी असतील, त्यांनी जरी वाचलं आणि त्यांना जरी हे छान वाटलं, तर ते सक्सेस असेल माझ्यासाठी. नक्कीच काही लिखाणामध्ये मदत लागलीच तर मला सांग, आपल्याकडे पेन आणि कागद पण आहे, नक्कीच पाठवून. तू पेन आणि कागदाने लिहिणार, टाईप नाही करणार? टाईप करत असतो मी, पण ते लिहिण्याचा जो आनंद असतो तो थोडासा वेगळा. एक्झॅक्टली, ते मी हाताने लिहित असतो. माझं हँडरायटिंग फार सुंदर आहे बाय द वे. वा. त्याच्यामुळे इंग्लिशही आणि मराठीचंही. म्हणजे जो कोणी तुमचा टायपिस्ट असेल त्याला जास्त कष्ट करावे लागणार नाही, ते बघून टाईप करायसाठी असतं. हा, येस येस येस. उलट तो तर माझ्या ती जे कोणी असेल धन्यवाद म्हणतील की सोपं करून. हो, आणि ते प्रेमात पडतील, ते एक्झाम्पल पण दाखवतील, बघा असं असलं पाहिजे. एकंदरीत आता पुस्तकाचं झालंच. आता लोकशाहीला असताना तू बरेच इंटरव्ह्यूज घेतले असतील. आता हा माझा तसा प्रथमच आहे इंटरव्ह्यू, म्हणजे तसे मी 1-2 घेतलेत, पण एवढा मोठा चाललेला इंटरव्ह्यू हा आपला प्रथमच आहे. नाही, तू एवढा मोठा पोस्ट करतील हा पण डाऊट आहे ना. नाही नाही, मी करल, आपलं सगळं असते जे आहे, जेवढा माल घेतला तेवढा आपण विकणारच, पण तेव्हा नसतं काय. तर मग हा इंटरव्ह्यू घेण्याचा माझा अनुभव तुला कसा वाटतो? जमलंय का? म्हणजे समजा आपल्याला 10 पैकी जर मार्क द्यायचे असतील तर किती देशील? आता मित्र आहे म्हणून 10 पैकी 10 नको. मी तुला आउट ऑफ मार्क्स देईल. तटस्थ नाही राहता येणार मला इथे, झुकलेलीच असेल. चांगला झाला म्हणजे, कारण तुला इंटरव्ह्यूचे अनुभव आहेत, त्यामुळे तुला इंटरव्ह्यू घेतलेले दिलेले नाहीये. घेण्याचे काय होईना, किंवा मग बघण्याची इतरांची बघत असेल ना तू. हो हो, डेफिनेटली. कसे होतात, काय होतात, तर मग त्याच्यावरून तू जज करू शकतेस. हो डेफिनेटली. मी म्हटलं ना, आउट ऑफ झालाय. आणि पॉडकास्ट हा आता रिसेंट मध्ये फार ट्रेंडिंग विषय आहे. पॉडकास्ट लोकांना फार फॅसिनेटिंग वाटतो. तर तू डिसिजन घेतलायस पॉडकास्ट करायचं, तर खूप चांगलं डिसिजन घेतलंस. हा, आणि हे कंटिन्यू कर, हे खूप तुला स्कोप, म्हणजे तुला बूस्ट देईल तुझ्या चॅनलला अजून. ह्याचे वेगळं तुझ्याकडे एक ट्रॅफिक तयार होईल युट्यूबचं. आणि नाही, आउट ऑफ देईल मी 10 out of 10. आणि मला अनेक कॉम्प्लिमेंट्स देण्यासाठी सुद्धा मी तुला आउट ऑफ त्याच्यामध्ये अजून एक भर टाकते. बाकी लवकरच तू बरेचसे प्लॅन म्हणालीस की नंतर रिव्हील करेल. तुझा नेक्स्ट प्लॅन काय आहे आता NDTV नंतर, तो सुद्धा तू आम्हाला सांगितलेला नाहीयेस, तो मी तुला विचारणार पण नाही. ते आता मी डायरेक्ट बघूया की काय करते. तर तेवढी एक उत्सुकता इथे आता मनामध्ये ठेवतो. आणि तू एवढा वेळ दिलास, तसा सध्या आपल्याकडे वेळच मिळाला, त्यामुळे आपण देऊ शकतो, पण तरी सुद्धा तू दिलास, कारण हल्ली देत नाही कोणी. म्हणजे जे रिकामचोटही असतात ते सुद्धा म्हणतात की नाही, मी मीटिंग मध्ये आहे, इकडं शेतात दारा धरायला आहे, म्हणते मी मीटिंग मध्ये. तर तसं न करता तू स्वतःच्या घरी बोलून कोण इंटरव्ह्यू देतं. आता म्हणतात तुमच्या स्टुडिओमध्ये गाडी पाठवा, हे करा ते करा. आणि चहा पाणी सुद्धा तू आमचं केलंस. आणि विशेष म्हणजे चहा सुद्धा तू केला होतास का? छान केला होता चहा. थँक्यू. चहा सुद्धा छान केला होतास, त्यामुळे तुझं सांसारिक आयुष्य सुद्धा चांगलंच असणार आहे. हा, मी उत्तम कुक आहे. वा. म्हणजे हे राहू दे, कारण आता लोकांना वाटतं, लोकांना असं वाटतं की बॉयकट आहे, मॉडर्न आहे, असं काही नाही. मी तेवढीच घरगुती पण आहे. मला उत्तम स्वयंपाक येतो बनवायला. आता जेवून आलोय, नाहीतर नक्कीच आपण त्याची सुद्धा परीक्षा घेतली असती. आपण घेतली असती. एकंदरीत मला तर खूपच आनंद झालाय हा पॉडकास्ट घेऊन. प्रेक्षकांचं काय, आता ते प्रेक्षक कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. तर आहे का नाही, किरण तर तुम्हाला आवडली असेलच, परंतु इंटरव्ह्यू घेण्याची माझी ही जी काही स्टाईल आहे, जी आता मी डेव्हलप करतोय, ती कशी वाटली. काही चुका असतील त्या सुद्धा सांगा, शिव्या द्यायच्या असतील शिव्या सुद्धा द्या. फक्त आया बहिणीवर शिव्या देऊ नका. म्हणजे मी तुम्हाला घरात येऊन मारणार नाही, कारण मी शांत स्वभावाचा माणूस आहे. मी फक्त तुमची कमेंट डिलीट करून टाकेल, त्यामुळे त्याचा असाही काही फायदा नाही होणार. त्यामुळे शिव्या अशा फोकणीच्या अशा वगैरे जर असतील तर त्या तुम्ही नक्की तिथं देऊ शकता, त्या मी स्वीकारायला तयार आहे. म्हणजे मन मोकळेपणाने त्यांना बोलता येतं. डेफिनेटली. बाकी दिलखुलास वातावरण सुद्धा चांगलं आहे, सुंदर आहे एकदम. आणि बाकी एकंदरीत आपला अशा प्रकारे हा एकंदरीत पॉडकास्ट झालेला आहे, उत्तम झालेला आहे. बाकी काय असतील ते प्रेक्षक सांगतीलच. तुझी इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढवायचे का तुला? हो, मग डेफिनेटली. आय किरण गीते, एकदा कॅमेरा बघू. किरण गीते, आय किरण गीते, IKIRANGITE. नो स्पेस, नो अंडरस्कोर, नो डॉट, फुल स्टॉप्स, काहीच नाहीये. डिरेक्टली आय किरण गीते टाकाल, ओपन अकाउंट आहे,
दिसून जाईल. आणि काही जर समजा तुमच्या शंका कुशंका काही असतील जर्नलिझम संदर्भातले तर त्या तुम्ही तिला विचारू शकता. डेफिनेटली इंस्टाग्रामवरती तिला डीएम करा, ती तुम्हाला उत्तर देईलच. आणि मी प्रत्येक DM ला रिप्लाय करते. फक्त एक रिक्वेस्ट आहे, हाय डिअर, लुकिंग ब्युटिफुल डिअर वगैरेला मी जेवण झालं का, झोपलीस का, उठलीस का, प्लीज प्लीज हे मेसेजेस सोडून मी सगळ्या तुमच्या शंका कुशंका ज्या असतील त्यांना उत्तर देईल. पण डिरेक्टली मेसेज करा, मी तो वाचेल, रिप्लाय करेल. तो कितीही पानसट का प्रश्न असे ना, मी त्याला उत्तर देईल, किंवा कितीही गंभीर का असे ना त्याला उत्तर देईल. त्याच्यामुळे फक्त मला हाय डिअर, ब्युटिफुल डिअर वगैरे कृपया करून असं नका करू. तिच्या फोटो जर समजा तिने एखादा टाकला तर त्याला तुम्ही कमेंट करा, छान दिसते, तिथे तुम्ही करू शकता. पण मेसेज मध्ये जाऊन तुम्ही करताय म्हणजे बरोबर. हाय डिअर वगैरे तुम्ही मला करू शकता, त्यासाठी मी ओपन जीवन याच्यावरती तुझ्या जेंडरवरती डाऊट येऊ शकतो बरं का लोकांना. तुम्हाला म्हणजे आता मला मुली करतील ना मग मेसेज, मग स्पेसिफिक दे ना, मुलींनी करा. मुली करू शकता हाय डिअर, तर तुम्ही करू शकता. जेवण झालं का हा प्रश्न मला तुम्ही नकाच विचारू, कारण मी जेवतच असतो, मी उपाशी राहत नाही आयुष्यात. तिकडे काही झालं तरी आपण पोटभर जेवतो. त्यामुळं बघा, आता असा एकंदरीत आपला पॉडकास्ट झालेला आहे. आणि आता जास्त वेळ मी तुमचाही घेत नाही, माझा स्वतःचाही घेत नाही. एवढ्यावरती आता मी तुमचे सर्वांचे आभार मानतो, तुझे सुद्धा आभार मानतो. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. धन्यवाद.